ओके. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण अँटी थायरॉइड ड्रग्स विषयी डिस्कस करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण ट्रीटमेंट ऑफ हायपोथायरॉइडिझम डिस्कस केलं होतं. त्यामध्ये थायरॉइड हार्मोनचे युजेस आपण डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर आपण अँटी थायरॉइड ड्रग्सचं क्लासिफिकेशन पाहिलं होतं आणि त्यानंतर थायरॉइड हार्मोन सिंथेसिस मधील महत्वाच्या स्टेप्स इन ब्रीफ आपण डिस्कस केलेल्या आहेत. तर अँटी थायरॉइड ड्रग्स हे आपण हायपरथायरॉइडिझमच्या मॅनेजमेंटसाठी यूज करतो. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रेव्स डिसीज आणि टॉक्सिक नोड्युलर गॉइटर हे इम्पॉर्टंट कॉजेस आहेत हायपरथायरॉइडिझमसाठी. आणि ते हायपरथायरॉइडिझम ट्रीट करण्यासाठी अँटी थायरॉइड ड्रगचा यूज होतो. त्यामध्ये आपण 4 प्रकारचे ग्रुप क्लासिफिकेशन मध्ये डिस्कस केलेले आहेत. काही ड्रग आयोडाइड ट्रॅपिंग स्टेप इनहिबिट करतात बाय इनहिबिटिंग सोडियम आयोडाइड सिम्पोर्ट. त्यामध्ये थायोसायनेट्स, परक्लोरेट आणि नायट्रेट्स हे ड्रग्ज येतात. त्यानंतर काही ड्रग थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इनहिबिट करून ऍक्ट होतात आणि हे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस ते इनहिबिट कशी करतात ते आपण पाहिलं होतं की ते ड्रग थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईम जो थायरॉइड हार्मोन सिंथेसिस साठी फार महत्वाचा आहे, तर थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईमला इनहिबिट करून थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इनहिबिट करणारे ड्रग आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहिले होते. आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये हे ड्रग हायपरथायरॉइडिझम कंट्रोल करण्यासाठी प्रामुख्याने यूज केले जातात. त्यामध्ये प्रोपिलथायोयुरेसिल आहे, मेथीमॅझल आहे आणि कार्बीमॅझोल आहे. तर एक्झामच्या दृष्टीने हे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इनहिबिटर किंवा ड्रग्स विच इनहिबिट बाय इनहिबिटिंग थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईम हे फार महत्वाचे आहेत. आणि शॉर्ट नोटला येऊ शकतं किंवा लॉंग क्वेश्चन याच्यावर आला तर लॉंग क्वेश्चनच्या पार्टमध्ये हा ग्रुप तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याला थायोअमाइड्स असं एक दुसरं नाव पण काही बुक्स मध्ये मेन्शन केलेलं आहे. आपण तिसरा ग्रुप पाहिला होता की काही अँटी थायरॉइड ड्रग थायरॉइड हार्मोनचं रिलीज इनहिबिट करतात. त्याला थायरॉइड कॉन्स्टिपेटिंग एजंट्स असंही म्हणतात. त्यामध्ये आयोडीन आहे, सोडियम किंवा पोटॅशियम आयोडाईड आहे, ऑर्गॅनिक आयोडाईड आहे. आणि चौथा ग्रुप आपण डिस्कस केला होता क्लासिफिकेशन मध्ये की जे ड्रग थायरॉइड ग्लँडला डिस्ट्रॉय करतात आणि थायरॉइड ग्लँड डिस्ट्रॉय झाली तर T3 T4 सिंथेसिस होणार नाही. परमनंट हायपोथायरॉइडिझम पेशंटला होतो. त्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन आपण यूज करतो. त्यात प्रामुख्याने रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन 131चा यूज केला जातो. तर हे 4 ग्रुप क्लासिफिकेशन मध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. तर पहिला जो ग्रुप आहे आयोडाइड ट्रॅपिंग इनहिबिट करणारा आणि दुसरा हार्मोन सिंथेसिस इनहिबिट करणारा बाय इनहिबिटिंग थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईमला त्यांना एकत्रित गॉइट्रोजन्स असेही म्हणतात. कारण हे ड्रग यूज केल्यामुळं T3 T4 लेवल नॉर्मलपेक्षा कमी झाली, पेशंट हायपोथायरॉइडिझम मध्ये जातो आणि त्यामुळं बाय फीडबॅक मेकॅनिझम TSH रिलीज होऊन ग्लॅन्ड स्टिम्युलेट होऊन ग्लॅन्डची साईज वाढते. तर हे झालं क्लासिफिकेशन जे ड्रग आपण हायपरथायरॉइडिझमच्या मॅनेजमेंटमध्ये यूज करतो. आता हे सर्व ड्रग्स थायरॉइड हार्मोनची लेवल जी वाढलेली आहे ती कमी करतात आणि कधी कधी जर ती जास्त कमी झाली तर पेशंट हायपोथायरॉइडिझम मध्ये पण जाऊ शकतो.
तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हे 4 ग्रुप तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. इथपर्यंतचा पार्ट माझ्या मते आपण डिस्कस केलेला होता. आता अजून एक पार्ट म्हणजे त्रिपाठीमध्ये मेन्शन केलेला आहे, केडी त्रिपाठी बुक मध्ये, की काही असे ड्रग्ज आहेत जे T3 T4 लेवल कमी करतात. जर आपण म्हणजे वेगळ्या इंडिकेशन साठी वापरतो ते ड्रग, आणि ते ड्रग वेगळ्या इंडिकेशन साठी वापरतो, परंतु ते T3 T4 लेवल कमी करतात आणि हायपोथायरॉइडिझम ऍडव्हर्स इफेक्ट करतात. तर असे कोणते ड्रग आहेत जे T3 T4 लेवल कमी करतात? आपण वेगळ्या इंडिकेशन साठी वापरतो, परंतु त्यांचे साईड इफेक्ट म्हणू शकतो हायपोथायरॉइडिझम असतो. तर काही ड्रग हाय डोसेस मध्ये जास्त दिवस यूज केले तर हायपोथायरॉइडिझम किंवा गॉइटर ऍडव्हर्स इफेक्ट प्रोड्यूस करतात. त्यामध्ये जास्त दिवस जर आपण सल्फोनामाइड्स किंवा पॅरामायनो सॅलिसिलिक ऍसिड यूज केले तर हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. लिथियम थायरॉइड हार्मोनचं रिलीज इनहिबिट करून हायपोथायरॉइडिझम करू शकतो, म्हणजे आयोडीन सारखी ऍक्शन आहे लिथियमला. ॲमिओडॅरोन हा ड्रग आपण अरेथमिया मध्ये यूज करतो, आणि हा एक काय म्हणता येईल की अरेथमियाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ब्रॉड स्पेक्ट्रम ऍक्शन आहे त्याची, किंवा त्याला मल्टिपल ऍक्शन आहे ॲमिओडॅरोनला. आणि चे खूप सारे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. त्यामध्ये एक थायरॉइड हार्मोन्स रिलेटेड जो आहे की ॲमिओडॅरॉन हायपोथायरॉइडिझम करू शकतात. ओके, ॲमिओडॅरॉन. त्यानंतर एन्झाईम इंड्युसर्स जे आहेत, फिनोबार्बिटॉन, फिनिटोइन, कार्बामॅझेपाइन, रिफाम्पिसिन, हेही हायपोथायरॉइडिझम करू शकता बाय इंड्युसिंग मेटाबॉलिझम ऑफ T3 T4. तर ही जी स्लाइड आता मी डिस्कस केलेली आहे ती एक्झाम मध्ये महत्वाची नाही. जस्ट काही ड्रग थायरॉइड हार्मोन लेवल कमी करू शकतात, त्यात काही ड्रगची नावं तुम्हाला माहीत पाहिजे. नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू ही स्लाइड लक्षात ठेवायची, एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही. आता इंडिव्हिज्युअल ग्रुपकडे वळूया. आतापर्यंतचा पाठ लक्षात आलाय तुमचा? हो सर. हम्म. हो सर. आता पहिला जो ग्रुप आहे, ड्रग्स विच इनहिबिट आयोडाईड ट्रॅपिंग. तर आपण पाहिलं होतं की जे आपण थायरॉइड हार्मोन सिंथेसिससाठी आयोडीनची गरज असते, आणि हे आपल्याला डाएट मधून आयोडीन मिळत असतं. तर थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये आपण पाहिलं की फॉलिकल्स प्रेझेंट असतात, आणि त्या फॉलिकल्सची लाइनिंग जी असते ती फॉलिक्युलर सेलची असते, आणि आतमध्ये जो असतो पार्ट हा हा कोलाइड असतो. तर फर्स्ट स्टेप जी आहे की देर इज आयोडाईड ट्रॅपिंग, जे डाएट मधलं आयोडाईड आहे. म्हणजे आपल्याला आयोडीनची गरज असते, पण आपल्या डाएट मध्ये जे आयोडीन आहे ते आयोडाईड फॉर्म मध्ये असतं, म्हणून आयोडाईड ट्रॅपिंग आपण वर्ड वापरलाय. तर फर्स्ट इज ट्रान्सफर ऑफ दिस आयोडाईड फ्रॉम circulation into the follicular cell with the help of NIS, sodium iodide symbol. So iodide trapping inhibitors जे ड्रग आयोडाइड ट्रॅपिंग इनहिबिट करता, दिस ड्रग ऍक्ट बाय इनहिबिटिंग विच को ट्रान्सपोर्ट सोडियम आयोडाइड सिम्पोर्ट. सोडियम आयोडाइड सिम्पोर्ट हा ट्रान्सपोर्टर इनहिबिट करता, आणि त्यामुळं आयोडाईडचा ट्रान्सफर सर्क्युलेशन मधून फॉलिक्युलर सेलमध्ये होणार नाही. आणि जर आयोडाईड फॉलिक्युलर सेलमध्ये आला नाही तर T3 T4 सिंथेसिस होणार नाही. सो दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट बाय इनहिबिटिंग sodium iodide symbol. What is the current scenario? Are they are com are they commonly used in day-to-day clinical practice? The answer is no, because of their adverse effect. त्यामुळं हे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करत नाहीत, त्यामुळं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ही महत्वाचे नाहीत. दे आर टॉक्सिक अँड नॉट क्लिनिकली यूज नाउडेज. आता थायोसायनेट associated with liver, kidney, bone marrow and brain toxicity. थायोसायनेट्स असोसिएटेड विथ, आता थायोसायनेट, परक्लोरेट आणि नायट्रेट हे 3
ग्रुप याच्या ड्रग्स याच्यामध्ये तीन प्रकारचे हे आहेत ड्रग्स, थायोसाइनेट्स, परक्लोरेट्स आणि नायट्रेट्स. तर थायोसाइनेट्स हे लिव्हर, किडनी आणि बोन मॅरो टॉक्झिसिटी करतं. त्याचप्रमाणे ब्रेन टॉक्झिसिटी ही ते करतं. म्हणजे मेजर जे ऑर्गन्स आहेत त्यावर टॉक्झिक इफेक्ट आहे थायोसाइनेटचा. आणि परक्लोरेटचा विचार केला तर परक्लोरेट सुद्धा रॅशेस, फिवर, अप्लास्टिक अॅनेमिया आणि अग्रॅन्युलोसाइटोसिस प्रोड्यूस करतो. तर यामध्ये अप्लास्टिक अॅनेमिया म्हणजे काय? अप्लास्टिक अॅनेमिया ही अशी कंडिशन आहे की त्यामध्ये आपल्या शरीरामधला ब्लड काउंट कमी झालेला असतो. मग त्यामध्ये आरबीसीचा काउंट कमी होतो, डब्ल्यूबीसीचा काउंट कमी होतो आणि प्लेटलेटचा काउंट कमी होतो. आणि इट इज ड्यू टू द प्रॉब्लेम रिलेटेड विथ बोन मॅरो सप्रेशन होतं आणि त्यामुळं सेल्स ज्या तयार होतात ते होत नाही आणि आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट काउंट कमी होतो. तर अप्लास्टिक अॅनिमियामध्ये हे तीन मॅनिफेस्टेशन तुम्हाला माहीत पाहिजे. अग्रॅन्युलोसाइटोसिस, अग्रॅन्युलोसाइटोसिस त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये ग्रॅन्युलो ग्रॅन्युलोसाइटोपेनिया असंही म्हणतो. अग्रॅन्युलोसाइटोसिसला दुसरं नाव आहे ग्रॅन्युलोसाइटोपेनिया. ओके. किंवा काही बुक्समध्ये अग्रॅन्युलोसिस असंही मेन्शन केलेलं आहे. सो अग्रॅन्युलोसाइटोसिसचा दुसरा नाव ग्रॅन्युलोसाइटोपेनिया. तर याचा अर्थ काय? अग्रॅन्युलोसाइटोसिस म्हणजे काय हे माहित आहे का तुम्हाला? ऐकलाय वर्ड हा? खूप सारे ऍडव्हर्स इफेक्ट ड्रगच्या ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही पाहिले असेल, त्यात हा वर्ड आलाय अग्रॅन्युलोसाइटोसिस. ओके. तर अग्रॅन्युलोसाइटोसिस म्हणजे काय? ग्रॅन्युलोसाइटोपेनिया. ओके. ओके. जेव्हा पेनिया वर्ड येतं याचा अर्थ ग्रॅन्युलोसाइटो डिक्रीज. यस, डिक्रीज लेवल ऑफ और नंबर ऑफ ग्रॅन्युलोसाइट्स. तर हे ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय? ओके. ते तुम्हाला माहित पाहिजे. ग्रॅन्युलोसाइटचा नंबर कमी होतो म्हणजे जे ब्लड सेल आहेत ज्यात जे ज्या जे त्या ब्लड सेलमध्ये ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये आपल्याकडं म्हणजे आपल्या शरीरात न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल आहे, बेसोफिल आहे आणि इओसिनोफिल्स आहे. तर याचा नंबर कमी होणं म्हणजेच ग्रॅन्युलोसाइटोपेनिया, त्यालाच अग्रॅन्युलोसाइटोसिस म्हणतो. आणि स्पेशली न्यूट्रोफिलचा नंबर कमी होतो म्हणजे न्यूट्रोपिनिया होतं इस्पेशली. तर न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि इओसिनोफिल हे ग्रॅन्युलोसाइट्स आहे आणि त्याचा नंबर कमी झाला तर त्याला ग्रॅन्युलोसाइटोपिनिया म्हणतात किंवा अग्रॅन्युलोसाइटोसिस असं म्हणतो. मग आता ह्या कंडिशन जर अग्रॅन्युलोसाइटोसिस झालं तर काय होऊ शकतो? जर ह्या न्यूट्रोफिलचा नंबर कमी झाला तर काय होऊ शकतं? तर आता म्हणजे जर न्यूट्रोफिल काउंट कमी झाला तर इन्फेक्शनची रिस्क असते, बरोबर आहे? तर अशा याच्यामध्ये की ग्रॅन्युलोसाइटोसिस जर डेव्हलप झालं, न्यूट्रोफिल काउंट कमी झाला तर इन्फेक्शनची रिस्क वाढते. मग त्यात फिवर, चिल, सोर थ्रोट, माउथ अल्सर हे मॅनिफेस्टेशन दिसून येतात. ओके. आणि जनरली ड्रग स्टॉप केल्यानंतर हे अग्रॅन्युलोसाइटोसिस रिव्हर्स होतो. तर अग्रॅन्युलोसाइटोसिस म्हणजेच ग्रॅन्युलोसाइटोपेनिया आणि त्यामध्ये न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल ह्या ग्रॅन्युलोसाइटचा नंबर कमी होतो. एस्पेशली ह्या तिघांमध्ये न्यूट्रोफिल काउंट कमी होतो. तर लक्षात आलं तुम्हाला? पहिला ग्रुप आपण डिस्कस केलेला आहे. ओके. ओके. आता दोन महत्वाचा ग्रुप आहे ड्रग्स विच ऍक्ट बाय इनहिबिटिंग हार्मोन सिंथेसिस, त्याला आपण थायोअमाइड्स म्हणतो. आणि एका वाक्यात सांगायचं झालं की थायोमाइड्स कसं ऍक्ट होता, तर थायोमाइड्स ऍक्ट बाय इनहिबिटिंग ऍक्ट बाय इनहिबिटिंग इनहिबिटिंग थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाइम, थायरॉइड परऑक्सिडेज
एन्झाईम, ह्या एन्झाईमला इनहिबिट करून ऍक्ट होतं. नाऊ इन thyroid hormone synthesis steps, we have discussed thyroid peroxidase enzyme is important, okay, for thyroid hormone synthesis. Thyroid peroxidase enzyme is important for thyroid hormone synthesis. Among oxidation of iodide, iodination of tyrosine residues, and coupling of monoiodotyrosine and diiodotyrosine. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू थायरॉइड peroxidase एन्झाईमची गरज असते. म्हणजेच थोडक्यात जर थायोअमाइड्सने थायरॉइड peroxidase एन्झाईम इनहिबिट केलं तर कोणकोणत्या स्टेप इनहिबिट होईल? ऑक्सिडेशन ऑफ आयोडाइड, iodination of tyrosine residues which are present on thyroglobulin, and third is coupling of monoiodotyrosine and diiodotyrosine. तर तुम्ही फक्त इनहिबिट कपलिंग एवढं म्हटलं तरी चालू शकतं. म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ आयोडाइड, आयोडिनेशन ऑफ टायरोसिन मॉलिक्युल्स ऑफ थायरोग्लोबिलिन, आणि तिसरं इनहिबिशन ऑफ कपलिंग. तर जेव्हा आपण थायरॉइड हार्मोन सिंथेसिस डिस्कस केलेलं आहे त्यामध्ये ह्या सगळ्या स्टेप्स डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तर एकदा ते स्टेप्स तुम्हाला क्लिअर झाल्याशिवाय हे थायरॉइड peroxidase एन्झाईम इनहिबिट झाल्यामुळं काय होईल ते येणार नाही. जर आता ह्या तिन्ही स्टेप्स आठवत नसेल कोणत्या स्टेप्स इनहिबिट झाल्या एन्झाईम इनहिबिट झाल्यामुळं, म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ आयोडाइड इनहिबिट झालं, आयोडिनेशन ऑफ टायरोसिन रेसिड्यूज इनहिबिट झालं, आणि इनहिबिशन ऑफ कपलिंग, तर हे तुम्हाला त्यात लिहायचं आहे. आणि जर हे लक्षात नसेल तर बाय इनहिबिटिंग थायरॉइड peroxidase एन्झाईम थायोमाइड्स इनहिबिट थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इन थायरॉइड ग्लँड, हे एक वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. तर मेकॅनिझम लक्षात आली थायोमाइडची. हो सर. ओके. आणि एक्झामच्या दृष्टीने हा महत्वाचा पॉईंट. बरोबर. आता कधी कधी काय होतं की हायपरथायरॉइडिझमची ट्रीटमेंट विचारली असते आणि काही त्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ अँटीथायरॉइड ड्रग इन्स्टेड ऑफ अँटीथायरॉइड ड्रग्स थायरॉक्झिन लिहून येतात. तर थायरॉक्झिन आपण कुठं पाहिलेलं आहे? ट्रीटमेंट ऑफ हायपोथायरॉइडिझम मध्ये, बरोबर आहे. तर एल थायरॉक्झिन आपण हायपोथायरॉइडिझम मध्ये यूज करतो. कधी कधी हायपोथायरॉइडिझमची ट्रीटमेंट विचारतात तिथं प्रोपिल थायोरेसिल लिहून येतात. म्हणजे काय विचारलंय? हायपोथायरॉइडिझमची ट्रीटमेंट विचारली का हायपरथायरॉइडिझमची विचारली, हे फार महत्वाचं आहे. आणि मग त्यानंतर तुमचा आन्सर त्यानुसार लिहायचा आहे. ओके. So inhibit thyroid peroxidase enzyme. So oxidation of iodide, iodination of tyrosine residue, त्यालाच ऑर्गॅनिफिकेशन ऑफ आयोडीन म्हणतात, आणि कपलिंग स्टेप्स इनहिबिटेड. ओके. आता त्यामध्ये तीन ड्रग मी तुमच्याशी डिस्कस केलेत. कोणकोणते होते थायोमाइड्स मध्ये तीन ड्रग? प्रोपिल थायोरेसिल, मिथिमेझॉल, कार्बिमॅझॉल. प्रोपिल थायोरेसिल, मेथिमॅझॉल, कार्बिमॅझॉल. कार्बिमॅझॉल, कार्बिमॅझॉल. यामध्ये हे तिन्ही ड्रग्स थायरॉइड peroxidase एन्झाईम इनहिबिट करून ऍक्ट होतात. प्लस प्रोपिल थायोरेसिलला ऍडिशनल मेकॅनिझम आहे. इट इनहिबिट्स पेरिफेरल कन्वर्जन ऑफ T4 टू T3. सो विच थायोमाइड इनहिबिट पेरिफेरल कन्वर्जन ऑफ T4 टू T3, असं तुम्हाला कोणी विचारलं तर त्याचा आन्सर काय असेल? प्रोपिल प्रोपिल. थायोयुरॅसिल. हा एक MCQ ऍडिशनल मेकॅनिझम आहे. विच थायोमाइड्स इनहिबिट पेरिफेरल कन्वर्जन ऑफ T4 टू T3. द आन्सर इज प्रोपिल थायोयुरॅसिल. ओके. ठीक. लक्षात आलं? ऍडिशनल ऍक्शन ऑफ प्रोपिल थायोयुरॅसिल, हो लास्ट स्टेप. ओके. त्यानंतर हे ड्रग कोणती स्टेप इनहिबिट नाही करत? आयोडाइड ट्रॅपिंग इनहिबिट नाही करत, आणि थायरॉइड हार्मोन रिलीज इनहिबिट नाही करत. म्हणजे ते थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इनहिबिट करतात थायरॉइड peroxidase एन्झाईम इनहिबिट करून, आणि पेरिफेरल कन्वर्जन ऑफ T4 टू T3 हे प्रोपिल थायोसिल इनहिबिट करतं. ओके. आता फार्माकोकायनेटिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू काय लक्षात ठेवायचं आहे? आता फार्माकोकायनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू एक्झाम मध्ये तुम्हाला लॉंग क्वेश्चनच्या पार्ट मध्ये विचारत नाही जनरली, पण त्यामध्ये MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू एक पॉइंट तुमच्याशी मला डिस्कस करायचा आहे. तर ओव्हरऑल ब्रीफ फार्माकोकायनेटिक्स सेक्शन काय आहे, की फार्माकोकायनेटिक्स प्रॉपर्टीज काय आहे या ड्रगचा,
तर हे सगळे अँटीथायरॉइड ड्रग क्विकली ऍब्सॉर्ब होता ओरली, प्रोपिलथायोरेसिल, मेथीमॅझोल, कार्बेमॅझोल, आणि वाईडली डिस्ट्रीब्यूट होतात बॉडीमध्ये, इन्क्लुडिंग मिल्क आणि प्लॅसेंटा ही क्रॉस करतात. त्यात लक्षात ठेवायचं आहे की प्रोपिलथायोरेसिल पुअरली क्रॉस दिस प्लॅसेंटा. ओके. प्लॅसेंटल बॅरियर हे पुअरली क्रॉस कोण करतं? प्रोपिलथायोरेसिल. बाकी मेथीमॅझोल, कार्बिमॅझोल इझिली प्लॅसेंटा बॅरियर क्रॉस करतात. तर प्रोपिलथायोरेसिलची साईज जास्त असल्यामुळं, ओके, प्रोपिलथायोरेसिलची साईज जास्त असल्यामुळे ते प्रोपिलथायोरेसिल हे पुअरली क्रॉस प्लॅसेंटल बॅरियर. And this is the reason this propylthiouracil we preferred in pregnancy to treat hyperthyroidism, especially in the first trimester, because of its poor entry into the fetal circulation. लक्षात आलं? तर ड्रग ऑफ चॉईस टू ट्रीट हायपरथायरॉइडिझम इन प्रेग्नन्सी ड्युरिंग फर्स्ट ट्रायमिस्टर इज, तर तुमचा आन्सर काय येईल? प्रोपिलथायोरेसिल. प्रोपिलथायोयुरेसिल. युरॅसिल. ओके, प्रोपिलथायोरेसिल. तर प्रोपिलथायोरेसिलचा हा एक एमसीक्यू तुमच्याशी मी डिस्कस केलेला आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर आता एक लक्षात घ्या की हे सर्व ड्रग थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये कॉन्सन्ट्रेट होतात. त्यामुळं त्यांची जी ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे ना ती जास्त लॉंगर आहे दॅन वी एक्सपेक्टेड फ्रॉम प्लाझ्मा टी हाफ. म्हणजे प्लाझ्मा टी हाफ त्यांचा जो आहे त्याच्यावरून जर आपण ऍक्शन बघितली किती तास असू शकते, त्याच्यापेक्षा जास्त ऍक्शन यांची दिसून येते, कारण हे ड्रग कॉन्सन्ट्रेट कशात होतात? थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. मेटाबोलाइज इन द लिव्हर अँड एक्सक्रीटेड थ्रू युरिन. आता यामध्ये प्रोपिलथायोरेसिल, मेथीमॅझोल, कार्बिमॅझोल मध्ये तुम्हाला कार्बिमॅझोल विषयी लक्षात ठेवायचे की हा ड्रग दिल्यानंतर, हा तर ऍक्टिव्ह ड्रग आहेच, पण बॉडीत दिल्यानंतर हा मेथीमॅझोल मध्ये कन्वर्ट होतो. कशात कन्वर्ट होतो? मेथीमॅझोल मध्ये, आणि त्याची ऍक्शन त्यानी पण होते. ओके, हे झालं फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर पॉइंट. तर याच्यात फक्त काय आहे की विच ड्रग इज सेफ इन प्रेग्नन्सी among thiamides? प्रोपिलथायोयुरेसिल. युरॅसिल. ओके, ऍज पर केडी त्रिपाठी. हम्म. आता ऍडव्हर्स इफेक्ट काय असेल? तर तुम्ही मला सांगा ह्या ड्रगचा ऍडव्हर्स इफेक्ट काय असू शकतो थायोमाइडचा? हायपोथायरॉइडिझम करू शकतात. हायपोथायरॉइडिझम, बट इट इज रिव्हर्सिबल. इट इज रिव्हर्सिबल. रिव्हर्स. आणि हायपोथायरॉइडिझम मध्ये पेशंट गेला तर बाय पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमनी अँटेरियर पिट्युटरी मधून कशाचा रिलीज वाढेल? ज्यावेळेस हायपोथायरॉइडिझम मध्ये पेशंट जातो, T4 T3 लेवल कमी होते, तर बॉडीला सिग्नल जातं की T3 T4 लेवल कमी झालेली आहे, तर अँटेरियर पिट्युटरी काय रिलीज करेल? टीएसएच रिलीज करून ते रेज करेल. टीएसएच रिलीज करेल. आणि टीएसएच रिलीज झाल्या तर ग्लॅन्ड काय होईल? स्टिम्युलेट होईल. पण ग्लॅन्ड स्टिम्युलेट होऊन पण काही फायदा नाही, कारण थायरॉइड पेरॉक्साइडेज एन्झाइम इनिबिट आहे. पण ग्लॅन्ड स्टिम्युलेट झाल्यामुळे ग्लॅन्डची साईज काय होईल? इनलॉट. वाढेल. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ग्वाइटर. ग्वाइटर. हायपोथायरॉइडिझम आणि ग्वाइटर कॅन ऑकर ड्यू टू ओव्हर ट्रीटमेंट. म्हणजे आपण थायरॉइड स्टार्ट केल्यानंतर रेग्युलरली थायरॉइड हार्मोनची लेवल चेक करणं गरजेचं आहे, आणि डोस ऍडजस्टमेंट त्याच्यानुसार करणं गरजेचं आहे. जर डोस जास्त गेला तर पेशंट हायपोथायरॉइडिझम मध्ये जाईल. हायपोथायरॉइडिझम मध्ये गेलं तर टीएसएच रिलीज वाढेल, आणि टीएसएच रिलीज वाढलं तर काय होईल? ग्वाइटर. तर हायपोथायरॉइडिझम, ग्वाइटर हे दोन ऍडव्हर्स इफेक्ट तुमच्या लक्षात आलेत का? हो सर. ओके. त्यानंतरचे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत जीआय इंटॉलरन्स, स्किन रॅश, जॉईंट पेन, रेअरली अग्रॅन्युलोसाइटोसिस. म्हणजे थायो थायोडाईड ट्रॅपिंग इनहिबिट करणारे ड्रग अग्रॅन्युलोसाइटोसिस करत होते. थायोमाइड्स पण अग्रॅन्युलोसाइटोसिस करता, पण ते रेअर आहे. ते काय आहे? रेअर आहे. तर हायपोथायरॉइडिझम आणि ग्वाइटर हे तुम्हाला
आलंच पाहिजे साईड इफेक्ट मध्ये. बाकी साईड इफेक्ट GI इंटॉलरन्स, GIT डिस्टर्बन्स होतो, स्किन रॅशेस येतात, जॉईंट पेन होतं आणि रेअरली ग्रॅन्युलोसाइटोसिस. ओके. आणि प्रोपिल थायोरेसिल बरोबर एक इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट मला तुमच्याशी शेअर करायचा आहे आणि तो आहे फल्मिनंट हिपॅटायटिस, लिव्हर डॅमेज. हा रेअर आहे प्रोपिल थायोरेसिल बरोबर, पण फेटल आहे. म्हणजे काही डेथ्स पण प्रोपिल थायोरेसिल दिल्याने दिसून आल्यात, ज्यामध्ये फल्मिनंट हिपॅटायटिस डेव्हलप झाला. म्हणजे फल्मिनंट हिपॅटायटिस थायोअमाइड मध्ये कोणत्या ड्रग बरोबर जास्त दिसून येतो, म्हणजे कोणत्या प्रोपील ड्रग बरोबर थायरॉइड. दिसतो, तर रेअर ऍडव्हर्स इफेक्ट आहे त्या ड्रगचा, पण कोणत्या ड्रग बरोबर दिसतो? प्रोपील थायरॉइड बरोबर. पिरोविल थायोयुरेसिल. रेअर बट फेटल ऍडव्हर्स इफेक्ट आहे. ओके, लिव्हर डॅमेज होतं. त्याचप्रमाणे दिस ड्रग्स आल्सो रिस्पॉन्सिबल फॉर लॉस ऑर ग्रेइंग ऑफ हेअर, लॉस ऑफ टेस्ट सेन्सेशन आणि फिवर, हे अदर ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर त्यामध्ये थायोमाइडच्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये हायपोथायरॉइडिझम, गॉइटर, GI डिस्टर्बन्स, हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, त्यात स्किन रॅशेस आहे, जॉईंट पेन, रेअरली ग्रॅन्युलोसाइटोसिस, लॉस ऑर ग्रेइंग ऑफ हेअर, लॉस ऑफ टेस्ट सेन्सेशन, फीवर आणि प्रोपिल थायोरेसिल बरोबर रेअरली फल्मिनंट हिपॅटायटिस किंवा लिव्हर डॅमेज होऊ शकतं. लक्षात आलं हे ते ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये. हायपोथायरॉइडिझम गॉइटर तर तुम्हाला ऍक्शन वरूनच लक्षात राहणार आहे. आणि प्रोपिल थायोरेसिलचा फल्मिनंट हिपॅटायटिस रेअर बट फेटल ऍडव्हर्स इफेक्ट, तुम्ही नेटवर सर्च करा, तुम्हाला त्याचे काही इन्सिडन्स दिसून येतील, कुठं कुठं अशा गोष्टी घडलेल्या आहे प्रोपिल थायोरेसिल मुळे फल्मिनंट हिपॅटायटिसच्या. लक्षात आलं? तर फल्मिनल हिपॅटायटिस रेअर आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ग्रॅन्युलोसाइटोसिस पण रेअर आहे. ओके. आता ह्या तिघांपैकी कोणता ड्रग जास्त कॉमन होतो? तर तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये कोणत्या ड्रगचा यूज जास्त पाहिलात तिघांमध्ये? कार्बेनॉल. कार्बिमॅझोल. व्हेरी गुड. तर इंडियामध्ये मेथीमॅझोल मार्केटमध्ये नाहीये मेथीमॅझोल. ओके, ऍज पर KD त्रिपाठी. आता करंट सिनेरिओ मला माहित नाही, पण KD त्रिपाठीनुसार मेथीमॅझोल इज नॉट मार्केटेड इन इंडिया. कार्बिमॅझोल आणि प्रोपिल थायोरेसिल आहे. तर यामध्ये कार्बिमॅझोल आपण जास्त प्रेफर करतो, कारण प्रोपिल थायोरेसिलचे काही ड्रॉबॅक आहे. तर एक ड्रॉबॅक मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला. कसली रिस्क आहे प्रोपिल थायोरेसिल बरोबर? फुलमेंट हिपॅटायटिस. फल्मिनंट हिपॅटायटिस. आणि त्या दुसरी आहे की शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन. ओके, शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन. ओके. तर प्रोपिल थायोरेसिल आपण शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे त्याची. सुरुवातीला आपण 50 to 150 mg TDS यूज करतो, त्यानंतर आपण डोस 25 to 50 mg करतो, म्हणजे डोस रिड्यूस करतो. पण आपल्याला BD किंवा TDS देणं गरजेचं असतं. कार्बिमॅझोलचा विचार केला तर डोस पण कमी आहे, म्हणजे तो मोर पोटेंट आहे प्रोपिल थायोरेसिल पेक्षा. 5 ते 15 मिलीग्राम TDS डोस इनिशियली आहे, पण मेंटेनन्स डोस 2.5 to 10 mg डेली आहे. आपण OD किंवा BD देऊ शकतो. ओके. तर कार्बिमॅझोल आपण प्रेफर करतो ओव्हर प्रोपिल थायोरेसिल. फक्त प्रोपिल थायोरेसिल आपण कार्बिमॅझोल वर पेक्षा प्रेफर कुठं करतो? ज्या वेळेस आपल्याला प्रेग्नन्सी मध्ये हायपरथायरॉइडिझम फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये कंट्रोल करायचा असेल, त्यामध्ये आपण काय प्रेफर करतो? प्रोपील थायरॉइड. प्रोपिल थायोरेसिल. ओके. त्याचप्रमाणे थायरॉइड स्टॉर्म असेल. थायरॉइड स्टॉर्म म्हणजे काय? सिव्हिअर हायपरथायरॉइडिझम. तर त्यातही प्रोपिल थायोरेसिल आपण कार्बिमॅझोल वर प्रेफर करतो, कारण प्रोपिल थायोरेसिलला ऍडिशनल कोणती मेकॅनिझम आहे? प्रोपिल थायोरेसिलला ऍडिशनल कोणती मेकॅनिझम आहे? थायरॉइड टी पेरॉक्सिडेज, फोरचं कन्वर्जन. Peripheral टी conversion फोरचं of कन्वर्जन ऑफ T33. T4 to peripheral T. conversion of T4 to T3 is also inhibited.
ओके, इनहिबिटेड. ठीक आहे. आता रिसेंट तुम्ही कार्बिमॅझोलचं प्रेग्नन्सी रिलेटेड सेफ्टी पहा. काही ट्रायल्स मध्ये तो सेफ दिसून आलाय, पण अजून काही असं बुक्स मध्ये मेन्शन नाहीये. तर ते तुमच्यासाठी होमवर्क आहे. करंट स्टॅटस ऑफ कार्बिमॅझोल इन प्रेग्नन्सी टू ट्रीट हायपरटेन्शन. पीटीओ हा, तेच देतो सर, इट इज पीटीओ सेफ सर. पीटीओ 50 ची टॅबलेट देतो सर आपण प्रेग्नन्सी मध्ये पीटीयू. प्रेग्नन्सी मध्ये. हा, आणि कार्बेमेझॉलला जर एखाद्याला रिॲक्शन वगैरे आली, रॅश वगैरे, तर तरी मग पण पीटीयू पीटीओ परत देतो. ओके, देतो. ठीक आहे. फक्त ते अरिथमिया वगैरे मॉनिटर करतात, त्याच्यामुळे होतात कधी कधी. कशामुळं? म्हणजे जर अरिथमिया वगैरे जास्त असेल ना हायपरथायरॉइडिझमच्या, ओके, तर मग त्याचा डोस कमी देतात पीटीओचा. पीटीयूचा डोस कमी देतात. ओके, ठीक आहे. तर आता ओव्हरऑल बेसिक गोष्टी तुम्हाला थायोमाइडच्या लक्षात आलेल्या आहेत. तर ॲज पर बुक्स, प्रोपिलथायोरेसिल इज अ ड्रग ऑफ चॉईस इन प्रेग्नन्सी, असं हायपरथायरॉइडिझम इन प्रेग्नंट लेडी, टू ट्रीट हायपरथायरॉइडिझम प्रेग्नंट लेडी. दुसरं, प्रोपिलथायोरेसिल वी प्रेफर्ड ओव्हर कार्बेमॅझॉल इन थायरॉइड स्टॉर्म, तो एक पॉइंट आहे. आणि ज्यावेळेस कार्बिमॅझोल दिल्यानंतर जर हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन आली, तर त्यावेळेस मग प्रोपिलथायोरेसिल आपण यूज करतो. अदरवाईज कार्बिमॅझोल इज कॉमनली यूज इन डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस ओव्हर प्रोपिलथायोरेसिल. तर हे क्लिनिकल सिनेरो मी तुमच्याशी डिस्कस केले आहेत. क्लिनिकल सिनेरो काय आहे ते. ओके, हे गोष्ट मी आता डिस्कस केली. ड्रॉबॅक ऑफ प्रोपिलथायोरेसिल, शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन अँड फल्मिनंट हिपॅटायटिस. ओके ओके. तर पुढे यूज करतो अँटीथायरॉइड ड्रग थायोमाइड, तर आपण ग्रेव्स डिसीज मध्ये आणि टॉक्सिक नोड्युलर गॉयटर मध्ये यूज करतो. ग्रेव्स डिसीज आपण पाहिलेला आहे. इट इज अ ऑटो इम्युनो डिसऑर्डर अँड देर आर फॉर्मेशन ऑफ ऑटो अँटीबॉडी अगेन्स्ट TSH receptor, and important point, these antibodies are stimulatory in nature. So due to binding of this antibody to TSH receptor present on the thyroid gland, there is stimulation of the gland, increased T3 T4 synthesis. So in Graves disease, due to formation of due to formation of antibodies against TSH receptor, there is increased T3 T4 level. And toxic nodular goiter, in this case, there are nodules present in the thyroid gland, and they responsible for increased synthesis of thyroid hormone. So there is hyperthyroidism. म्हणजे ग्रेव्स डिसीज आणि टॉक्सिक नोड्युलर गॉयटर हे दोन इंडिकेशन्स आहे अँटीथायरॉइड ड्रगचे. ओके. क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट स्टार्ट्स आफ्टर 1 to 2 weeks और मोर, डिपेंडिंग ऑन हार्मोन कंटेंट ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड. बरोबर आहे. म्हणजे आता हे ऑलरेडी जे ग्लॅन्ड मध्ये, थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये थायरॉइड हार्मोन तयार झालेलं आहे, त्याला तर काही करणार नाही हे ड्रग. त्याचे रिलीज तर हे इनहिबिट करत नाही, आपण पाहिलेले आहेत. थायोमाइड्स डू नॉट इनहिबिट रिलीज ऑफ थायरॉइड हार्मोन्स. म्हणजे जेवढे थायरॉइड हार्मोन तयार झालेला आहे तेवढं तर रिलीज होणारच आहे. परंतु आजपासून स्टार्ट केल्यानंतर ते आजपासूनच थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इनहिबिट करणार आहे. ऑलरेडी थायरॉइड हार्मोन सिंथेसिस झालेलं आहे, तर ते काही दिवस रिलीज होत राहील. त्यामुळं इम्प्रूव्हमेंट ही येण्यासाठी 1 ते 2 आठवड्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा कालावधी लागतो. लक्षात आलं हे? ओके. मेंटेनन्स डोसेस आर टायट्रेटेड ऑन द बेसिस ऑफ क्लिनिकल स्टॅटस ऑफ द पेशंट. पेशंटचं क्लिनिकल स्टॅटस काय त्याच्यावरून आपण मेंटेनन्स डोस टायट्रेट करतो. म्हणजे T3 T4 लेवल रेग्युलरली चेक करून आपण एक डोस मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू ते त्यांना देतो. ओके. आता कोणत्या स्ट्रॅटेजीज आपण वापरतो ते आपण पाहणार आहोत. तर आता याच्यामध्ये आपण हे ड्रग ॲज अ डेफिनेटिव्ह थेरपी म्हणून यूज करू शकतो. अदर अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत, पण ॲज अ डेफिनेटिव्ह थेरपी पॉइंट ऑफ व्ह्यू अँड थायोमाइड्स आपण यूज करू शकतो. ओके. तर ग्रेव्स डिसीज मध्ये काय होतं, रिमिशन मे ऑकर इन अप टू हाफ ऑफ द पेशंट्स ऑफ ग्रेव्स डिसीज आफ्टर 1 to 2 years ऑफ ट्रीटमेंट.
1 ते 2 वर्ष दिल्यानंतर पेशंटचा जो थायरॉइड स्टॅटस आहे तो नॉर्मल लेवलला येतो, पेशंट थायरॉइड होतो आणि त्यानंतर आपण ड्रग विड्रॉ करू शकतो. म्हणजे ग्रेव्स डिसीज मध्ये 1 ते 2 वर्ष यूज केल्यानंतर थायरॉइड स्टॅटस येऊ शकतं आणि जो डिसीज आहे तो रिमिशन स्टेजला येतो. त्यावेळेस आपण ड्रग स्टॉप करू शकतो आणि पेशंटचा फॉलोअप घेत राहायचं. जर सिमटम्स परत आले तर आपल्याला परत ट्रीटमेंट स्टार्ट करावी लागते. तर आता यामध्ये थायोमाइड्स आपण ग्रेव्स डिसीज मध्ये यूज करू शकतो, iodine-131 यूज करू शकतो किंवा सर्जरी एक ऑप्शन आहे. तर यामध्ये यंग पेशंट असेल तर आपण थायोमाइड्स प्रेफर करतो, कारण जी थायोमाइडचं एक ऍडव्हान्टेज आहे की हे जे हायपोथायरॉइडिझम करतात हा रिव्हर्सिबल असतो. म्हणजे ड्रग स्टॉप केले तर परत T3 T4 नॉर्मल लेवलला येऊ शकतं. हायपोथायरॉइडिझम वरून पेशंट परत थायरॉइड स्टेजला येऊ शकतो. म्हणजे हे ड्रग रिव्हर्सिबल हायपोथायरॉइडिझम करतात. म्हणून यंग पेशंटमध्ये परमनंट हायपोथायरॉइडिझम जर झालं तर आपल्याला त्या पेशंटला लाईफ लॉंग T4 देणं गरजेचं पडतं. मग त्यामुळं iodine-131 किंवा सर्जरी ही यंग पेशंटमध्ये प्रेफर करत नाही. यंग पेशंटमध्ये आपण थायोमाइड्स प्रेफर करतो. ओके. आणि टॉक्सिक नोड्युलर गॉइटरचा जर विचार केला तर डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट ही एक तर सर्जरी आहे किंवा रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन आहे. पण आपण जर हे दोन्ही स्ट्रॅटेजीज वापरणार नसल ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू, तर आपण टॉक्सिक नोड्युलर गॉइटर मध्ये थायोमाइड्स T3 T4 लेवल कंट्रोल करण्यासाठी देऊ शकतो. पण याच्यामध्ये रिमिशन्स येत नाही. आपल्याला कंटिन्यू मेंटेनन्स ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. ग्रेव्स डिसीज मध्ये 1 ते 2 वर्षाने आपण स्टॉप करू शकतो, तसं टॉक्सिक नोड्युलर गॉइटर बाबत तसं करता येत नाही. तर ही ॲज अ डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणून आपण थायोमाइड्स यूज करू शकतो. दुसरा ट्रीटमेंट मधली स्ट्रॅटेजी आहे प्री ऑपरेटिव्हली. म्हणजे हायपरथायरॉइडिझमचा पेशंट आहे आणि आपण ऑपरेट करणार आहोत, त्याच्या आधी थायोमाइड्स द्यायचे. तर त्याचं रिझन काय आहे थायोमाइड्स देण्यामागचं? तर थायोमाइड्स देण्यामागचं रिझन आहे की सर्जरी करण्यापूर्वी पेशंटला पेशंटचं जे स्टॅटस असतं ते हायपरथायरॉइडिझमचं असतं. म्हणजे T3 T4 लेवल वाढलेली असते. तर ऑपरेशन करतानाही ग्लॅन्डला हँडलिंग करतानाही T3 T4 रिलीज होऊ शकतात जे स्टोअर आहेत. त्यामुळे अजून T3 T4 लेवल सर्क्युलेशन मध्ये वाढू शकते. तर पहिले काय करा की जे हायपरथायरॉइडिझमचा पेशंट आहे त्याला थायरॉइड स्टेजमध्ये आणायचं बाय युझिंग अँटी थायरॉइड ड्रग्स आणि त्यानंतर सर्जरी करायची. तर प्री ऑपरेटिव्हली आपण थायोमाइड्स काय यूज करतो? टू मेक द पेशंट थायरॉइड, टू मेक द पेशंट थायरॉइड. त्यामध्ये मग आपण कार्बिमॅझोल यूज करणार, पेशंटची T3 T4 लेवल नॉर्मल करणार आणि मग नंतर सब टोटल थायरॉइडेक्टोमी करणार. लक्षात आली सेकंड स्ट्रॅटेजी प्री ऑपरेटिव्हली? आवाज येतोय हो ना? सर. हो सर. ओके. आता तिसरी स्ट्रॅटेजी काय आहे थायोमाइड्स यूज करतानाची? तुम्हाला मी iodine-131 सांगितलं होतं. तर iodine-131 जो आहे तो कसा ऍक्ट होतो? हा रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन आहे. तो दिल्यानंतर तो थायरॉइड ग्लॅन्डला डिस्ट्रॉय करतो आणि थायरॉइड ग्लॅन्ड डिस्ट्रॉय झालं तर T3 T4 सिंथेसिस होईल का? नाही. नाही होणार. बरोबर आहे, नाही होणार. मग पेशंट परमनंट हायपोथायरॉइडिझम मध्ये जातो. म्हणजे iodine-131 आपण ॲज अ अल्टरनेटिव्ह टू सर्जरी म्हणून यूज करतो एल्डरली पेशंट मध्ये, ज्यांना सर्जरी म्हणजे करायची नाही किंवा सर्जरी करणं रिस्की आहे. त्यामध्ये
एल्डरली पेशंटमध्ये आपण आयोडीन 131 यूज करू शकतो. याचा इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज काय आहे? एकदा यूज करा, एक डोस यूज करा, थायरॉइड ग्लॅन्ड डिस्ट्रॉय झाली, परत यूज करायची गरज नाही. कंटिन्यू मेंटेनन्स ट्रीटमेंट द्यायची गरज नाही. लक्षात आलं? ठीक आहे. मग आता आयोडीन 131 यूज करतानाही थायोमाइड्सचा काय रोल आहे? थायोमाइड्स अलॉंग विथ आयोडीन 131 यूज करतो. कशासाठी यूज करतो आपण ते पाहणार आहोत. तर ती देतानाची कशी स्ट्रॅटेजी आहे? आता आयोडीन 131 दिल्यानंतर त्याचा पीक इफेक्ट कधी येतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पीक इफेक्ट त्याचा 3 महिन्यानंतर येतो. किती महिने लागतात? 3 महिने. म्हणजे हम्म. आयोडीन 131 इज द स्लोवेस्ट ऍक्टिंग अँटीथायरॉइड ड्रग. आयोडीन 131 इज स्लोवेस्ट ऍक्टिंग अँटीथायरॉइड ड्रग. हा एक MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. दिल्यानंतर पीक इफेक्ट 3 महिन्यांनी येतो. मग आता आयोडीन 131 कसं द्यायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर त्यामध्ये आयोडीन 131 यूज करण्या अगोदर पेशंटला थायोमाइड स्टार्ट करा. ओके. आणि थायोमाइड स्टार्ट करून पेशंटची जी एक्सिस T3 T4 झालेलं आहे ते कंट्रोल करायचं, पेशंटला थायरॉइड स्टेजवर आणायचं आणि त्यानंतर आयोडीन 131 द्यायचंय. तर थायरॉइड स्टेजला आल्यानंतर ड्रग स्टॉप करा थायोमाइड, 1 ते 2 आठवडे गॅप द्या आणि त्यानंतर रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन 131 आपल्याला द्यायचं आहे. तर रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन 131 दिल्यानंतर इफेक्ट किती महिन्यांनी येणार आहे? 3 मंथ नंतर. 3 महिने. मग ते 3 महिन्यासाठी परत आपल्याला कशाची गरज पडेल? थायोमाइडची. मग हो. रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन 131 दिल्यानंतर 5 ते 7 दिवसांनी परत अँटीथायरॉइड ड्रग थायोमाइड स्टार्ट करा आणि किती दिवस द्या? 3 महिने. ठीक. 3 महिन्यांनी कसला इफेक्ट येईल? आयोडीन 131चा इफेक्ट आलेला असेल. मग 3 महिन्यानंतर आपण ग्रॅज्युअली विड्रॉ करू शकतो 3 महिन्यात, डिपेंडिंग ऑन द रिस्पॉन्स ऑफ आयोडीन 131. जसा रिस्पॉन्स येईल तसा आपण हा ड्रग विड्रॉ करायचा थायोमाइड्स. ओके. लक्षात आलं? तर अशा प्रकारे आपण थायोमाइड्स अलॉंग विथ आयोडीन 131 देतो. म्हणजे हायपरथायरॉइडिझमचा पेशंट आला, त्याला आयोडीन 131 द्यायचं असेल तर पहिले थायोमाइड स्टार्ट करा. पेशंटचं थायरॉइड स्टॅटस नॉर्मल लेव्हलला आणा, थायरॉइड स्टेजला आणा, 1 ते 2 आठवडे गॅप द्या. त्यानंतर आयोडीन 131 पेशंटला ओरली 1 ग्लास ऑफ वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून द्या. त्यानंतर 5 ते 7 दिवसांनी परत थायोमाइड स्टार्ट करा आणि ग्रॅज्युअली आपण तो विड्रॉ करतो ओव्हर 3 मंथ्स. तर अशा प्रकारे आपण थायोमाइड्स अलॉंग विथ आयोडीन 131 देतो. म्हणजे थायोमाइड्स 3 प्रकारे देतो. ऍज अ डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू फक्त तेच देतात. म्हणजे होल अँड सोल त्याच्यावर सगळा कंट्रोल असतो. प्री ऑपरेटिव्हली आपण पेशंटचं जे स्टॅटस आहे ते थायरॉइड करण्यासाठी देतो आणि त्यामध्ये कार्बेमॅझॉल यूज करतो आणि त्याचबरोबर प्री ऑपरेटिव्हली अजून एक ड्रग यूज करतात, त्याचं नाव आहे लुगॉल सायोडीन. ते काय यूज करताय मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातलं एक रिझन आहे की पेशंटचं थायरॉइड लेवल रॅपिडली नॉर्मल करणं गरजेचं असतं सर्जरीच्या आधी. म्हणजे त्यानंतर आपण सर्जरी करणार तर पेशंटला थायरॉइड स्टेटला आणण्यासाठी कार्बीमॅझॉल बरोबर लुगॉल सायोडीनही आपण यूज करतो. तर लुगॉल सायोडीन का आपण यूज करतो? त्याचं एक रिझन आहे की लुगॉल सायोडीन इज द फास्टेस्ट ऍक्टिंग अँटीथायरॉइड ड्रग. फास्टेस्ट ऍक्टिंग अँटीथायरॉइड ड्रग कोणता आहे? लोअर. हा. आणि स्लोवेस्ट ऍक्टिंग कोणता आहे? रेडिओक्टिव्ह आयोडीन 131 आहे. 131 आहे ते. ओके, 131 आहे. ठीक आहे. गुड. आता ओव्हरऑल आपण थायोमाइड्स डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. ओके. मेकॅनिझम, ऍडव्हर्स इफेक्ट, सर्व गोष्टी केलेल्या आहे. ओके. ओके. हम्म. तर आता जेव्हा आपण आयोडीन 131 देतो
तर आयोडीन 131 काय करतो, कसा ऍक्ट होतो? आयोडीन 131 ऍक्ट कसा होतो? थायरॉइड ग्लॅन्डला, हा थायरॉइड ग्लॅन्डला डिस्ट्रॉय करून, अजून डिटेल मेकॅनिझम नाही पाहिली, पण थायरॉइड ग्लॅन्डला डिस्ट्रॉय करतो. ज्यावेळेस आयोडीन 131 ची ऍक्शन होते डिस्ट्रॉय करण्याची, तर थायरॉइड ग्लॅन्ड डिस्ट्रॉय होतं आणि काय होतं, जे स्टोअर झालेलं T3 T4 आहे ते काय होऊ शकतं, सर्क्युलेशन मध्ये रिलीज होऊ शकतं. बरोबर आहे. आणि त्यामुळं थायोमाइड्स आयोडीन 131 दिल्यानंतरही 3 महिने का कंटिन्यू करायचं, त्याचं एक रिझन ते आहे. ओके. ओके. तर कोणत्या पेशंट मध्ये हा अप्रोच आपण यूज करतो, थायोमाइड अलॉंग विथ आयोडीन, म्हणजे आयोडीन 131 कुठं प्रेफर करतो, ओल्डरली पेशंट मध्ये. आपल्याला लगेच प्रॉम्प्ट कंट्रोल करायचं आहे हायपरथायरॉइडिझम. यंग पेशंट मध्ये थायोमाइड अलोन आपण प्रेफर करायचं. एल्डरली पेशंटला दोन ऑप्शन आहे, आयोडीन 131 किंवा सर्जरी. लक्षात आलं? आणि जे पेशंट सर्जरीला विलिंग नाही, त्याला मग एल्डरली पेशंटला आपण काय यूज करणार, आयोडीन 131. आवाज येतोय ना माझा? हो सर. ओके. हो येते. ओके, ठीक आहे. आता मला थायोमाइडचे म्हणजे तुम्हाला जर कोणी थायोमाइडचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज विचारले, तर हे कशाशी कम्पेअर करायचं आहे तुम्हाला, थायोमाइडला तुम्हाला आयोडीन 131 किंवा सर्जरीशी कम्पेअर करायचं आहे. मग थायोमाइडचे ऍडव्हान्टेज काय येतील, काय असू शकतात थायोमाइडचे ऍडव्हान्टेज? ऍज कम्पेअर टू सर्जरी अँड आयोडीन सर्जिकल 131. सर्जिकल रिस्क राहणार नाही. नो सर्जिकल रिस्क, स्कार, आणि पॅराथायरॉइड ग्लॅन्डला इंजुरी होण्याचे चान्सेस कमी आहेत. आणि थायरॉइड ग्लॅन्डच्या सर्जरीमध्ये रिकरंट लॅरेंजियल नर्व डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. मग हे सगळे रिस्क काय होईल, कमी होईल. जर आपण पेशंट थायोमाइडवर शिफ्ट करतोय, तर आयोडीन 131 किंवा सर्जरी यांच्याशी जर आपण कम्पेअर केलं, तर ऍडव्हान्टेज काय आहे, सर्जरीवर ऍडव्हान्टेज काय आहे आयोडीन सॉरी थायोमाइडचा. थायोमाइडचा ऍडव्हान्टेज असा आहे, नो सर्जिकल रिस्क, नो सर्जिकल स्कार, नो नो देर इज नो रिस्क ऑफ इंजुरी टू पॅराथायरॉइड ग्लॅन्ड और रिकरंट लॅरेंजियल नर्व. हायपोथायरॉइडिझम झाला तर तो काय रिव्हर्सिबल आहे की इरिव्हर्सिबल आहे? रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल आहे. हा दुसरा ऍडव्हान्टेज झाला. बर, यंग ऍडल्ट किंवा चिल्ड्रन मध्ये आपण कोणता प्रेफर करू शकतो, थायोमाइड. थायोमाइड, कारण आपल्याला परमनंट हायपोथायरॉइडिझम नाही पाहिजे त्या पेशंट मध्ये. तर कॅन बी यूज इव्हन इन चिल्ड्रन अँड यंग ऍडल्ट. डिसएडव्हान्टेज काय आहे ह्या ड्रगचे ओव्हर सर्जरी आणि आयोडीन 131? डिसएडव्हान्टेज, सर्जरी किंवा आयोडीन 131 यूज केले तर आपल्याला लगेच रिझल्ट भेटणार आणि परत ड्रग लॉंग टर्म ड्रग लॉंग द्यावा लागेल. लॉंग टर्म काही करायची गरज नाही. पण थायोमाइड्स आपल्याला काही करावं लागतात, प्रोलॉंग प्रोलॉंग ट्रीटमेंट. ड्युरेशन. ओके, कधी कधी ड्रग टॉक्सिसिटी लाईफ लॉंग पण द्यावं लागतं टॉक्सिक नोड्युलर गॉयटर मध्ये. बरोबर आहे. आणि ड्रग टॉक्सिसिटीचे पण ड्रग काही टॉक्सिसिटीचे आहे. आणि जर पेशंट अनकोऑपरेटिव्ह असेल, अनइंटेलिजंट असेल, तर आपण यूज करू शकतो का प्रोलॉंग पिरियड साठी? पेशंट घेणारच नाही ड्रग. बरोबर आहे. मग अशा अनकोऑपरेटिव्ह अनइंटेलिजंट पेशंटला एक तर सर्जरी करा किंवा आयोडीन 131 देऊन टाका. बरोबर आहे. तर डिसएडव्हान्टेज असे आहे, प्रोलॉंग ट्रीटमेंट लागते थायोमाइड्स बरोबर, ड्रग टॉक्झिसिटीची रिस्क आहे, आणि अनकोऑपरेटिव्ह अनइंटेलिजंट पेशंट मध्ये ते यूज करणं डिफिकल्ट आहे. आता नेक्स्ट ड्रग्ज आहे, तिसरा ग्रुप, तो आहे ड्रग्स विच ऍक्ट बाय इनहिबिटिंग रिलीज ऑफ T3 अँड T4. त्याच्यात आयोडीन आणि आयोडाइड आहे. बरोबर आहे. ओके. तर इट इज द फास्टेस्ट ऍक्टिंग अँटीथायरॉइड ड्रग. हा MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके.
फास्टेस्ट ऍक्टिंग अँटीथायरॉइड ड्रग. ओके. त्यानंतर हे कसे ऍक्ट होतात, तर एक मेकॅनिझम लक्षात आली का तुमच्या? काय होय ती मेकॅनिझम? दिस आयोडीन और आयोडाइड इनहिबिट रिलीज ऑफ व्हॉट? T3 अँड T4. ती T3 T4चं रिलीज इनहिबिट करतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण दुसरं? थायरॉइड कॉन्स्टिपेटिंग एजंट म्हणतो. थायरॉइड कॉन्स्टिपेटिंग एजंट. एमसीक्यू लक्षात राहील, विच ऑफ द फॉलोइंग इज थायरॉइड कॉन्स्टिपेटिंग एजंट? आन्सर इज आयोडीन किंवा आयोडाइड. लक्षात आलं? ओके. आता तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आता अजून एक इफेक्ट मी तुम्हाला काल कोणीतरी सांगितलं होतं की ते थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इनहिबिट करतात का, तर त्यासाठी उल्फ चायकॉफ इफेक्ट मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर हा इफेक्ट पहिले उल्फ चायकॉफने डिस्कवर केला, म्हणून नाव दिलंय उल्फ चायकॉफ इफेक्ट. आणि काय आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर थायरॉइड हार्मोनच्या सिंथेसिससाठी आयोडीनची गरज आहे का नाही? थायरॉइड हार्मोनच्या सिंथेसिससाठी आयोडीनची गरज असते का नसते? असते. असते. आपण पाहिले ना, आयोडाईड ट्रॅपिंग होतं, बरोबर आहे. आयोडाईडचं मग ऑक्सिडेशन होतं, मग टायरोसिन रेसिड्यूचं आयोडिनेशन होतं, मग कपलिंग रिएक्शन होते. तर आयोडीन इज इम्पॉर्टंट इन द थायरॉइड हार्मोन सिंथेसिस, तुम्हाला माहित आहे. आणि तुम्ही हे पाहिलंय ना, जर आयोडीन डिफिशियन्सीमुळे जर हायपोथायरॉइडिझम होत असेल तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण काय देतो? एखाद्याला एल एल्ट्रोसिन एल थायरॉक्सिन, हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटला एल थायरॉक्सिन देतो. ते हाशिमोटोज थायरॉइडायटिस असेल तर ते देणं गरजेचंच आहे. पण एखाद्याला एंडेमिक गोइटर आहे, एंडेमिक गोइटरचं रिझन काय असतं? की एखाद्या एरियामध्ये आयोडीनची डिफिशियन्सी आहे, त्याला गोइटरचे चान्सेस असतात. आणि T3 T4 लेवल काय असते अशा लोकांमध्ये? आयोडीन डिफिशियन्सी असेल तर T3 T4 लेवल काय असेल? कमी असेल. कमी असेल. कमी असेल. मग आता एखाद्याला आयोडीन डिफिशियन्सी मुळे जर T3 T4 लेवल कमी असेल, गॉइटर झालेला असेल, तर त्याला ट्रीट करण्यासाठी तुम्ही काय देणार? आयोडीन. आयोडीन देणार, बरोबर ना. आणि तुम्ही हायपरथायरॉइडिझम मध्ये पण मी तुमच्याशी डिस्कस करतोय की आपण हायपरथायरॉइडिझमच्या ट्रीटमेंटसाठी आयोडीन यूज करतो, बरोबर आहे. म्हणजे कन्फ्युजन वाटतंय ना हे दोन्ही गोष्टी, तर त्याचं रिझन मी इथं तुमच्याशी डिस्कस करतोय. एक लक्षात घ्या की थायरॉइड हार्मोनच्या सिंथेसिससाठी आयोडीनची गरज असते, बरोबर आहे. आणि आयोडीन डिफिशियन्सीमुळेही हायपोथायरॉइडिझम किंवा गॉइटर होतो. आणि तो ट्रीट करताना, ओके, तो ट्रीट करताना आपण आयोडाइज सॉल्ट यूज करतो. म्हणजे एंडेमिक गोइटर जिथं आहे तिथं आपल्याला ते आयोडाइज सॉल्ट यूज करणं गरजेचं असतं. आणि आता तेवढं प्रमोशन पण झालेलं आहे, जे पण आपण सॉल्ट यूज करतो ते आता सर्वीकडे आयोडाइज आहे. तर तिथं पण आयोडीनचा रोल आहे. आणि तुम्हाला एक तर गोष्ट क्लिअर झाली की थायरॉइड हार्मोन सिंथेसिस मध्ये आयोडीनचा रोल आहे. मग आता हे आयोडीन आपण यूज केल्याने हायपरथायरॉइडिझम मध्ये T3 T4 लेवल कमी कशी होते? तर उल चायकॉफ इफेक्ट काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर एक लक्षात घ्या की आयोडीन हा स्मॉल अमाऊंट मध्ये जर दिला तर तो थायरॉइड हार्मोन सिंथेसिस साठी उपयुक्त ठरतो. पण जर आयोडीन किंवा आयोडाइड आपण एक्सिस दिला, ओके, बरोबर आहे, जास्त दिला, डोस जास्त दिला आयोडीनचा, तो असा आयोडीन किंवा आयोडाइड हा थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये घेतला जातो. आणि ऍट हाय डोस दिस आयोडीन और आयोडाइड इनहिबिट इनहिबिट थायरॉइड हार्मोन सिंथेसिस. ओके. म्हणजे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस साठी आयोडीनची गरज असते, परंतु तो
योग्य प्रमाणात असेल तरच व्यवस्थित वापरला जातो. म्हणजे कमी डोसला जर आयोडीन दिला तर तो थायरॉइड हार्मोन सिंथेसिस काय करेल? वाढवेल का कमी करेल? कमी करेल. आयोडीन जर आपण स्मॉल अमाऊंट स्मॉल मध्ये डोस यूज मध्ये वाढवेल. स्मॉल डोस वाढवेल. मध्ये आयोडीन यूज केला वाढत रे. तर थायरॉइड हार्मोन सिंथेसिस व्यवस्थित होईल. परंतु जर एक्सिस आयोडीन यूज केला तर तर थायरॉइड हार्मोन कमी करेल. सिंथेसिस इनहिबिट होते. ओके, एक्सिस आयोडीन इंटरफिअर विथ आयोडिनेशन ऑफ टायरोसिन रेसिड्यू. म्हणजे आयोडीन जर एक्सिस प्रमाणात असेल तर थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इनहिबिट होते आणि ह्या इफेक्टला कोणता इफेक्ट म्हणतात? उल्फ चायकॉफ इफेक्ट. तर लक्षात आलं. तर लुगॉल्स आयोडीन आपण हायपरथायरॉइडिझम मध्ये पण यूज करतो आणि आयोडाइज सॉल्ट आपण कुठे यूज करतो? एंडेमिक गॉइटर मध्ये. याच्यात कन्फ्युजन होणार नाही ना? लक्षात आलंय कन्सेप्ट? हो सर. ठीक आहे. बाकीचे जॉईन आहेत का नाही असा प्रश्न पडलाय मला आज. ठीक आहे. आहे सर. आहे का? बरं बरं. तर सगळ्यांनी मौन Yes. व्रत धारण केलंय. नाही. आहे. ठीक आहे. अं, ठीक आहे. वुल्फ चायकोफ इफेक्ट आता मी डिस्कस केलाय. ओके. आणि हा इफेक्ट हा शॉर्ट पिरियड साठी असतो. ओके. दिस इफेक्ट लास्ट फॉर फ्यू डेज फॉलोड बाय एस्केप फिनॉमेना. त्यानंतर हा इफेक्ट दिसून येत नाही. त्यामुळं लुगॉल्स आयोडीन किंवा आयोडाईड हे फास्टेस्ट ऍक्टिंग आहे, बट त्यांचं ऍक्शन ही काही दिवसच राहते ड्यू टू एस्केप फेनॉमेना. आणि हे ड्रग अजून एक मेकॅनिझम बुक्स मध्ये मेन्शन केलेली आहे. TSH इंड्यूस थायरॉइड स्टिम्युलेशन हे इनहिबिट करतात. दिस ड्रग attenuate TSH and cyclic AMP induced thyroid stimulation. Effective for short duration only. The iodine आणि आयोडाईड मध्ये लुगॉल्स आयोडीन आहे, सोडियम और पोटॅशियम आयोडाईड आहे आणि ऑर्गॅनिक आयोडाईड आहे. तर ते फास्टेस्ट ऍक्टिंग ड्रग आहेत, पण त्यांचं इफेक्ट हा शॉर्ट टाइम साठी आहे. तर हायपरथायरॉइडिझम मध्ये लुगॉल्स आयोडीन्स कधी यूज करतात, कशासाठी यूज करतात? तर मेनली आपण हे थायमॉइड सारखं लॉंग टर्म साठी यूज करत नाही. तर लुगॉल्स आयोडीन आपण प्री ऑपरेटिव्हली यूज करतो. तर लुगॉल्स आयोडीन प्री ऑपरेटिव्हली यूज करण्यामागचे दोन कारण आहे. तुम्हाला 2 मार्कला प्रश्न येऊ शकतो की वाय वी यूज लुगॉल्स आयोडीन प्री ऑपरेटिव्हली. ओके. आपण प्री ऑपरेटिव्हली म्हणजे थायरॉइड ग्लॅन्ड सर्जरी करण्याच्या आधी लुगॉल्स आयोडीन प्री ऑपरेटिव्हली का यूज करतात? तर त्याचे 2 रिझन आहे. एक, लुगॉल्स आयोडीन जर ग्लॅन्ड एनलार्ज झालेली असेल, ओके, तर तो स्ट्रिंग करतो, फर्म करतो आणि लेस व्हॅस्क्युलर करतो. लुगॉल्स आयोडीन रिस्पॉन्सिबल फॉर shrinking of the gland. It makes gland firm and less vascular, and that is helpful for surgery. ग्लॅन्ड श्रिंक होते, फर्म होते आणि लेस व्हॅस्क्युलर होते, म्हणजे ड्युरिंग सर्जरी हेल्पफुल आहे ही मेकॅनिझम. आणि दुसरं मेकॅनिझम जे आहे की लुगॉल्स आयोडीन यूज करण्यामाग टू मेक द पेशंट युथायरॉइड. युथायरॉइडचा अर्थ आहे पेशंटची जी हायपरथायरॉइडिझमचं लेवल
आहे T3 T4 जास्त आहेत ते नॉर्मल लेवलला आणण्यासाठी लुगॉल आयोडीन पहिले आपण यूज करतो. तर नॉर्मल लेवल म्हणजे यू थायरॉइड स्टॅटस. तर यू थायरॉइड स्टॅटस येण्यासाठीही आपण लुगॉल आयोडीन यूज करतो. तर लुगॉल आयोडीन प्री ऑपरेटिव्हली का यूज करतात त्याचे दोन कारण मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत. एक, टू मेक द to shrink the gland, to make the gland firm and less vascular, and to make the patient euthyroid. And for this reason, Lugol's iodine we use pre-operatively. Okay. त्यासाठी कार्बिमॅझोल पण आपण यूज करतो टू मेक द पेशंट यूथायरॉइड. पण लुगॉल आयोडीनचा ऍडिशनल ऍडव्हान्टेज आहे की तो ग्लँड श्रिंक करतो, फर्म करतो आणि लेस व्हॅस्क्युलर बनवतो. तर ऍटलिस्ट 10 days बिफोर सर्जरी आपण लुगॉल आयोडीन स्टार्ट करायला पाहिजे आणि त्यानंतर आपण जेव्हा यूथायरॉइड स्टॅटस येईल त्यानंतर आपण सर्जरी करायला पाहिजे. तर हे सोल्युशन फॉर्म मध्ये येतं का? ओरल काय? लिक्विड ग्लुकॉल सायडिन. हा, 5% आयोडीन इन 10% पोटॅशियम आयोडाइड सोल्युशन मध्ये येतं. लुगॉल सोल्युशन आहे. कोलायडल आयोडीन सोल्युशन आणि ही लुगॉल सेमच आहे का सर? कोणतं ग्लुकॉल कोणतं सायडिन कोलायडल आयोडीन सोल्युशन ते मला नाही ते सांगता पण येणार, कारण आता कोलाइडल आयोडीन सोल्युशन मी ऐकलेलं नाहीये. ओके. ते पण ते आता ग्लँड स्ट्रेन करण्यासाठी आयोडाइड जे देतात. आहे ना, सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइड, तर ते माझ्या मते त्याचा डोस 100 to 300 मिलीग्राम पर डे आहे. ओके. ओके. किंवा 5 to 10 मिलीग्राम पर डे एंडेमिक साठी आहे. तर ते पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं आयोडाइड आपण लो डोसला यूज दिलं तर थायरॉइड हार्मोन सिंथेसिस व्यवस्थित होते. तर आपण एंडेमिक गोइटर असेल तर पोटॅशियम किंवा सोडियम आयोडाइड 5 ते 10 मिलीग्राम पर डे यूज करतो. आणि थायरॉइडेक्टोमीसाठी जर यूज करायचा असेल प्री ऑपरेटिव्हली तर डोस किती आहे? 100 to 300 मिलीग्राम. म्हणजे उल चायकोफ इफेक्ट हाय डोसला दिसतो. हे तर क्लिअर झालं तुमचं. ओके. आणि कोलाइड आयोडीन म्हणला का तुम्ही? हा, कोलायडल आयोडीन हा, सोल्युशन. कोलाइडल आयोडीन सोल्युशन म्हणजे तेच आहे. लुगॉल सोल्युशनच आहे, त्याचं ब्रँड नेम असेल ते. म्हणजे लुगॉल सोल्युशन पण आहे, कोलाइडल आयोडीन सोल्युशन पण आहे नाव. ओके. किंवा कोलोसॉल म्हणून पण येतं. तर हे त्याचे वेगवेगळे प्रिपरेशन आहे, तर ते लुगॉल आयोडीनच आहे. तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये त्याचा यूज पाहिला आहे का? हो सर, कोलायडल आयोडीन सोल्युशन सर्जन देतात सर. ते कशा ग्लँड प्री ऑपरेटिव्हली देतात का? प्री ऑपरेटिव्हली पण देतात किंवा हायपरथायरॉइडिझम मध्ये पण जर ग्लँड स्वेल असेल ना बरीच, हा, तर तर कंट्रोल. पेशंटला बऱ्यापैकी हे असते ते कमी करण्यासाठी हवं ओके ओके ओके, म्हणजे ओके. त्याच्याबरोबर आपण ते पण प्रेफर करतो मग सर्जन कडनं. ओके, म्हणजे रॅपिड ते ग्लँड श्रिंक करण्यासाठी. स्ट्रेन करण्यासाठी. ओके. तर मेन इंडिकेशन प्री ऑपरेटिव्हली आहे. आता ते कॉस्मेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ऍड करतो. ओके ओके ओके. आता हा प्री ऑपरेटिव्हली तर हे यूज करतो हे आपल्या लक्षात आलेलं आहे. ओके. तर लुगॉल्स आयोडीन आपल्याला 5% आयोडीन इन 10% पोटॅशियम आयोडाइड सोल्युशन आहे. सोडियम किंवा पोटॅशियम आयोडाइड तुमच्याशी मी डिस्कस केलं. तर थेराप्युटिक पॉईंट ऑफ व्ह्यू, थायरॉइडेक्टोमी पॉईंट ऑफ व्ह्यू 100 to 300 मिलीग्राम पर डे आपण हायपरथायरॉइडिझम मध्ये यूज करतो. आणि लो डोसला 5 to 10 मिलीग्राम पर डे ला आपण एंडेमिक साठी यूज करतो. तर प्री ऑपरेटिव्हली आपण ते यूज करतो. त्याचप्रमाणे थायरॉइड स्टॉर्म असेल, म्हणजे खूपच थायरॉइड हार्मोनची लेवल वाढलेली असेल, त्यावेळेस आपण हे यूज करतो. तर याने काय होतं की फर्दर रिलीज ऑफ T3 T4 इनिबिट होतात. ओके. आणि ते तर त्याचं इंडिकेशन महत्वाचं आहेच. ओके. त्यानंतर प्रोफॅलेक्सिस इन एंडेमिक साठी आपण यूज करतो, आपण ते पाहिलेलं आहे. आणि लुगॉल्स आयोडीन आपण ऍज अ अँटीसेप्टिक म्हणूनही वापरू शकतो. तर हे त्याचे इंडिकेशन झाले लुगॉल्स आयोडीनचे. ओके. आता ऍडव्हर्स इफेक्ट काय आहेत त्याचे? तर काही लोकांमध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन्स येते इमिजिएट ली दिल्यानंतर, म्हणजे ती अॅक्यूट रिएक्शन्स असते.
ओके. मग रेअर आहे. ओके, ज्यांना सेन्सिटिव्हिटी आहे आयोडीनला त्याच लोकांमध्ये हे दिसून येते. बरोबर आहे, म्हणजे कॉमनली दिसत नाही. मग त्यामध्ये मॅनिफेस्टेशन हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शनचे जे मॅनिफेस्टेशन आहे ते दिसतात. अँजिओइडिमा होतं, म्हणजे स्वेलिंग ऑफ द लिप्स आहे, आयलिड आहे, अँजिओइडिमा ऑफ लॅरिंग्स आहे, फीवर, जॉईंट पेन, त्या गोष्टी दिसून येतात. लिम्फेडेनोपॅथी, पेटिचियल हिमोरेज किंवा थ्रोम्बोसाइटोपेनिया. आणि अशा पेशंटमध्ये मग आपल्याला फर्दर एक्सपोजर टू आयोडीन स्टॉप करणं गरजेचं आहे. त्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये एक अॅक्यूट रिएक्शन आणि एक क्रोनिक ओव्हरडोस मुळे काय होतं ते आपण पाहणार आहे. तर अॅक्यूट रिएक्शन म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी मॅनिफेस्टेशन, स्वेलिंग ऑफ द लिप्स अँड आयलिड्स, एंजिओइडिमा ऑफ लॅरिंग्स, फीवर, जॉईंट पेन, नंतर पेटिचियल हिमोरेज, थ्रोम्बोसाइटोपेनिया, लिम्फेडेनोपॅथी. बंद करू. त्यानंतर क्रोनिक ओव्हरडोस म्हणजे सुन रही है तू? कंटिन्यू यूज केल्यानंतर ओव्हरडोस झाला तर काय ऍडव्हर्स इफेक्ट येऊ शकतात ते आपण पाहणार आहे. तर यामध्ये काय होतं, त्याला आपण आयोडिझम असं म्हणतो. म्हणजे ग्लुगोज आयोडीन जास्त दिवस यूज केल्यानंतर म्युकस मेम्ब्रेनचं इन्फ्लामेशन होतं, इन्फ्लामेशन ऑफ द म्युकस मेम्ब्रेन, आणि सिक्रिशन्स वाढतात. मग त्यात सलायवेशन आहे, लॅक्रिमेशन आहे, त्यानंतर स्नीझिंग, रायनोरिया. ओके, तर हे सिक्रिशन्स वाढतात, सलायवेशन, लॅक्रिमेशन, रायनोरिया, स्नीझिंग. ओके. बर्निंग सेन्सेशन येतात माउथ मध्ये. ओके. जीआय मॅनिफेस्टेशन येऊ शकतात. ओके. आणि आयोडीन स्टॉप केल्यानंतर हे सगळे सिम्पटम्स परत रिग्रेस होतात, कमी होतात. ओके. तर लॉंग टर्म यूज ऑफ हाय डोसेस कॅन कॉज हायपोथायरॉइडिझम अँड गॉइटर ऑल्सो. म्हणजे जास्त लॉंग टर्म यूज केले तर हायपोथायरॉइडिझम आणि ग्वायटरही होऊ शकतं, जसं थायोमाइड्स मुळे होत होतं. ओके. तर क्रोनिक ओव्हरडोस मध्ये आयोडिझम आहे, आणि आयोडिझम मध्ये सिक्रिशन वाढता एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. मग सलायवेशन, लॅक्रिमेशन, रायनोरिया हे 3 मॅनिफेस्टेशन जरी लिहिले तुम्ही तर मोर दॅन इनफ आहे. म्युकस मेम्ब्रेनचं इन्फ्लामेशन होतं हे तुम्ही लिहू शकतात. ओके. ऍक्नी फ्लेअर अप होतात ऍडोलसन मध्ये काही पेशंट मध्ये. ओके. तर हे झाले लुगल्स आयोडीनचे ऍडव्हर्स इफेक्ट. अॅक्यूट ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन, आणि क्रोनिक ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये इन्फ्लामेशन ऑफ द म्युकस मेम्ब्रेन अँड सिक्रिशन ऍट व्हेरियस साइट, सलायवेशन, लॅक्रिमेशन, रायनोरिया, स्नीझिंग हे काही मॅनिफेस्टेशन आहेत. आता लास्ट ड्रग जो आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन आहे. तर याच्यामध्ये पण तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन विषयी माहित काय ठेवायचं आहे, की मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे आणि त्याचा रोल काय आहे. आता आपण एक तर एमसीक्यू त्याचा पाहिला आहे की इट इज द स्लोएस्ट ऍक्टिंग अँटी थायरॉइड ड्रग. ओके. तर त्यामध्ये आयोडीन 131, रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन मध्ये खूप सारे आहेत. आयोडीन 125 आहे, 127 आहे, 131 आहे. तर आपण 131 मोस्ट कॉमनली यूज करतो. त्याचा हाफ लाईफ 8 डेज आहे. आणि तो कसा इफेक्टिव्ह आहे, तर एक लक्षात घ्या की हा रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन आपण ग्लास फुल ऑफ वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करतो. तो रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन ऍज ए सोडियम सॉल्ट अवेलेबल आहे. ओरली आपण यूज करतो. एक ग्लास वॉटर मध्ये रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन डिझॉल्व्ह करा आणि पेशंटला ते प्यायला द्या. ओके. तर दिल्यानंतर हा रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये ऍक्टिव्हली घेतला जातो. आणि थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये आल्यानंतर तो रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन 2 प्रकारचे गोष्टी इमिट करतो, एक एक्स रे आणि बीटा पार्टिकल. ओके. एक्स रे आणि बीटा पार्टिकल इमिट्स होतात. तर एक्स रे म्हणजे त्याच्यात गॅमा रेज पण आहे, काही बुक मध्ये नाव मेन्शन केलंय. तर एक्स रे आणि बीटा पार्टिकल्स इमिट होतात. म्हणजे आयोडीन 131 ओरली ग्लास फुल ऑफ वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर घेतल्यानंतर तो थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये ऍक्टिव्हली घेतला जातो. थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये तो कोणते गोष्टी इमिट्स करतो, एक रिलीज करतो, एक्स रेज आणि बीटा पार्टिकल. तर एक्स रे हे डायग्नोस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहेत. एक्स रेज जे रेज
एक्स रेज किंवा गॅमा रेज जे रिलीज होतात ते डायग्नोस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचा रोल आहे. आणि बीटा पार्टिकल्स काय करतात, जी ग्लॅन्ड आहे ते आतून बाहेर डिस्ट्रॉय करायला स्टार्ट करतात. तर किती ग्लॅन्ड डिस्ट्रॉय होते बीटा पार्टिकलनी? 0.5 to 2 ऑफ द टिश्यू बीटा पार्टिकल पेनिट्रेट करतात आणि 0.5 to 2 थिकनेस ग्लॅन्ड डिस्ट्रॉय होते फ्रॉम विथिन. मग तिथं पिक्नोसिस म्हणजे न्यूक्लियस श्रिंक होतो सेल ग्लॅन्डचा, नेक्रोसिस म्हणजे सेलची डेथ होते, आणि फॉलोड बाय फायब्रोसिस. ह्या गोष्टी घडतात. म्हणजेच ऍटलिस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन ग्लॅन्ड डिस्ट्रॉय करतो थायरॉइड ग्लॅन्ड बाय इमिटिंग विच पार्टिकल्स? बीटा पार्टिकल्स. बीटा पार्टिकल. ओके, तर ते लक्षात ठेवायचं आहे. तर मेकॅनिझम मी तुमच्याशी डिस्कस केली, कसं देतात ते डिस्कस केलेलं आहे. आता सिलेक्टिव्ह ऍक्शन थायरॉइड ग्लॅन्डवर याची का दिसून येते? कारण तो सिलेक्टिव्हली थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये कॉन्सन्ट्रेट होतो ड्रग दिल्यानंतर, त्यामुळे थायरॉइड ग्लॅन्ड सिलेक्टिव्हली तेवढी डिस्ट्रॉय होते. ओके, आणि तो ऍज अ सोडियम सॉल्ट अवेलेबल आहे, ग्लासफुल ऑफ वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करून ओरली घ्यायचा आहे. तर युजेस कशासाठी? तर डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू 25 to 100 मायक्रो क्युरी हा डोस आहे डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू. पण थेराप्युटिक पॉइंट ऑफ व्ह्यू 3 to 6 मिली क्युरी. आता फरक पहा, 25 to 100 मायक्रो क्युरी येते, तर हा डोस कमी आहे. 3 to 6 मिली क्युरी पेक्षा 25 to 100 मायक्रो क्युरी हा डोस कमी आहे. आणि 3 to 6 मिली क्युरी हा डोस 25 to 100 मायक्रो क्युरी पेक्षा जास्त आहे. तर कमी डोसला आपण डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू, एक्सरे इमिट झाल्यानंतर डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू वापरला जाईल. आणि 3 to 6 मिली क्युरी तो आपण थेराप्युटिक पॉइंट ऑफ व्ह्यू वापरला जातो. बीटा पार्टिकल्स ग्लॅन्डला डिस्ट्रॉय करतील, पण यांचा ड्रॉबॅक जो आहे की ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो आहे आणि पीक इफेक्ट कधी येतो? अराउंड 3 महिन्यांनी. आणि जर 3 महिन्यामध्ये इफेक्ट नाही आला तर 3 महिन्यानंतर आपल्याला आयोडीन 131चा डोस परत रिपीट पेशंटला द्यावा लागतो. तर ऍडव्हान्टेजेस काय आहे रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन 131 ओव्हर थायोमाइड्स? काय ऍडव्हान्टेज असू शकतात? तर ट्रीटमेंट एकदम जर सिम्पल आहे. हायपरथायरॉइडिझम ट्रीट झाला तर परमनंट क्युअर होणार. हा, म्हणजे वन्स हायपरथायरॉइडिझम इज कंट्रोल, क्युअर इज परमनंट, हे झालं. हा थायोमाइड वरचा ऍडव्हान्टेज आहे. दुसरा, इट्स अ व्हेरी सिम्पल सर्जरी इज प्रोसिजर. अवॉइडेड. हा, नो सर्जरी सर्जिकल मध्ये रिस्क, कार म्हणजे सर्जरी रिलेटेड रिस्क नाही आहे, स्कारची रिस्क नाही आहे. त्यानंतर पॅराथायरॉइड हार्मोन डॅमेज नाही होणार. आणि दुसरी गोष्ट जे हे डू नॉट आहे रिक्वायर हॉस्पिटलायझेशन. हॉस्पिटल रिकरंट ओपीडी लॅरिंजियल, ओके, ओपीडी बेसिसवर आहे. तर हे सगळे ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे तुम्हाला ऍडव्हान्टेजेस वर थायोमाइड आणि सर्जरी हे इथं मेन्शन करायचे आहेत. व्हेरी गुड. आता डिसएडव्हान्टेजेस काय आहे? एक तर पहिला डिसएडव्हान्टेज असा आहे की हायपर थायरॉइडिझम कंट्रोल झाला तर ठीक आहे, क्युअर परमनंट आहे, पण पेशंट कशात जातो? हायपोथायरॉइडिझम मध्ये जातो. हायपोथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम मध्ये गेल्यामुळं त्याला आपल्याला फॉर एव्हर. लाईफ लॉंग काय द्यावं लागेल? ट्रीटमेंट द्यावं T4 द्यावं लागेल. ओके. दुसरा डिसएडव्हान्टेज काय आहे? स्लो ऑनसेट ऑफ ऍक्शन, लॉंग लॅटेंट पिरियड ऑफ रिस्पॉन्स, 3 मंथ्स येतो ना पीकला. बरं. तिसरा डिसएडव्हान्टेज काय आहे? यंग पेशंट मध्ये सोअर प्रेफर थ्रोट करू का? नाही देत. यंग नाही. नाही, पेशंट मध्ये प्रेग्नन्सी मध्ये नाही. नाही. तर नॉट सुटेबल फॉर यंग पेशंट. आणि ऑल्सो कॉन्ट्रा इंडिकेटेड ड्युरिंग प्रेग्नन्सी. का कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे प्रेग्नन्सी मध्ये? कारण जर आपण प्रेग्नंट लिटल लेडीला वन दिला, अनोमलीज. हा, तर तो काय करतो की एक्सरे फिटल सर्क्युलेशन मध्ये जातो, तिथं फिटसच्या थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये जातो, थायरॉइड ग्लॅन्ड डिस्ट्रॉय करतो. त्याच्यामुळं जे न्यूबॉर्नला काय होण्याचे चान्सेस असतात? क्रिटिनिझम. लक्षात आलं? ओके. तर क्रिटिनिझम होण्याचे चान्सेस असतात आणि अदर ॲबनॉर्मॅलिटी ही होऊ शकतात. म्हणून प्रेग्नन्सी मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे आणि यंग पेशंट मध्येही सुटेबल नाही, कारण परमनंट हायपोथायरॉइडिझम त्यांनी डेव्हलप होतं. तर एल्डरली पेशंट मध्ये आपण यूज करू शकतो, पण यंग पेशंट मध्ये आपण ते अवॉइड करतो. ओके. ओके. तर आता एक लक्षात घ्या की
तुम्हाला थायोमाइडचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज पण विचारले जाऊ शकता, किंवा आयोडीन 131 चे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज विचारले जाऊ शकता 2 मार्कला, किंवा आयोडीन 131 कसा ऍक्ट होतं, डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते रेज इम्पॉर्टंट आहे, ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू बीटा पार्टिकल्स इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर लुगल्स आयोडीनवर 2 मार्कचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, की लुगल्स आयोडीन व्हाय वी यूज प्री ऑपरेटिव्हली. तर हे जे क्वेश्चन्स आहे हे तुम्हाला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. नेक्स्ट 2 मार्काचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रोल ऑफ बीटा ब्लॉकर इन हायपरथायरॉइडिझम. तर तुम्ही मला सांगा काय रोल आहे बीटा ब्लॉकरचा हायपरथायरॉइडिझम मध्ये. It controls the tachycardia and conversion of T4 to T3 peripherally. ओके, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला ते माहित आहे. तर रोल ऑफ बीटा ब्लॉकर इन हायपरथायरॉइडिझम इज टू टू इम्प्रूव्ह द सिम्पटम्स ऑफ हायपरथायरॉइडिझम. मग त्यामध्ये पाल्पिटेशन्स आहे, ट्रिमर्स आहे, स्वेटिंग आहे. ओके, तर हे सिम्पटम्स इम्प्रूव्ह होण्यासाठी जे हायपरथायरॉइडिझमचे सिम्पटम्स आहे, तर मेजॉरिटी सिम्पटम्स हे ॲड्रिनर्जिक सिम्पटम्स असतात. आणि त्यामुळं आपण हे सिम्पटम्स कमी करण्यासाठी, सिम्पटमॅटिक इम्प्रूव्हमेंटसाठी आपण बीटा ब्लॉकर्स यूज करतो. आता आपल्याला पाल्पिटेशन पण कमी करायचं आहे. ओके, पाल्पिटेशन पण कमी करायचं आहे आणि ट्रिमर्स जे आहे ते पण कमी करायचे आहे. तर यामध्ये आपण कोणता बीटा ब्लॉकर्स प्रेफर करायला पाहिजे? नॉन सिलेक्टिव्ह प्रोपेनॉल. यस, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर यूज करायचा आहे, प्रोपेनॉल. Propranolol only. कारण प्रोपेनॉलॉल पाल्पिटेशन पण कमी करेल आणि ट्रिमर्स पण कमी करेल. कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर फक्त पाल्पिटेशन्स कमी करतील. तर प्रोपॅनोलॉल आपण प्रेफर करतो. ओके, ठीक आहे. ठीक आहे, तर सिम्पटमॅटिक इम्प्रूव्हमेंटसाठी आपण यूज करतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण त्याचा ॲडिशनल यूज असा आहे की तो पेरिफेरल T4 बीटा ब्लॉकर पेरिफेरल T4चं T3 कन्व्हर्जन इनहिबिट करतात. त्याच्यामुळं थायरॉइड स्टॉर्म मध्येही आपण हे बीटा ब्लॉकर यूज करतो. म्हणजे थायरॉइड स्टॉर्म किंवा हायपरथायरॉइडिझम मध्ये ते सिम्पटमॅटिक इम्प्रूव्हमेंट तर करतात, प्लस ॲडिशनली T4चं कन्व्हर्जन T3 मध्ये इनहिबिट करतात. तर ही दुसरी ऍक्शन पण तुम्हाला माहित पाहिजे. हे दोन्ही ऍक्शन लिहिले तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क पडणार आहे. एक सिम्पटमॅटिक इम्प्रूव्हमेंट, देर इज इम्प्रूव्हमेंट इन पाल्पिटेशन्स, ट्रिमर्स, स्वेटिंग, आणि दुसरं दे इनहिबिट पेरिफेरल कन्व्हर्जन दिस और बीटा ब्लॉकर्स इनहिबिट पेरिफेरल कन्व्हर्जन ऑफ T4 टू T3. तर रोल ऑफ बीटा ब्लॉकर तुमच्या लक्षात आलेला आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर थायरॉइड स्टॉर्मचे मॅनेजमेंट कशी करणार तुम्ही? थायरॉइड स्टॉर्म म्हणजे काय? ही सिव्हिअर टाईप ऑफ हायपरथायरॉइडिझम. म्हणजे स्टॉर्म म्हणजे वादळ. तर म्हणजे T3 T4 खूप वाढलेला आहे आणि तुम्हाला आता त्या हायपरथायरॉइडिझमची स्टेज ट्रीट करायची आहे. मग तुम्हाला विग्रस ट्रीटमेंट लागणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला एक तर बीटा ब्लॉकर स्टार्ट करायचे आहेत. ओके, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर तुम्ही प्रोपॅनोलॉल यूज करू शकता 1 to 2 मिलीग्रॅम IV फॉलोड बाय 60 to 80 मिलीग्रॅम ओरली. ठीक आहे, आता बीटा ब्लॉकर्स आपण स्टार्ट केले, सिम्पटमॅटिक इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आता T3 T4 लेवल कमी करण्यासाठी आपण काय करणार? प्रोपेनॉल. ओके, तर बीटा ब्लॉकर आपण 1 ते 2 मिलीग्रॅम स्लो IV आपण यूज करतो, फॉलोड बाय 40 to 80 मिलीग्रॅम किंवा 60 to 80 मिलीग्रॅम आपण यूज करतो. ओके, एव्हरी 6 आवरली यूज करायचं. ओके, आणि T4 लेवल नॉर्मल झाली की विड्रॉ करून टाकायचं. प्रोपिल थायोरेसिल आपण यूज करतो. इथं प्रोपिल थायोरेसिलचा डोस 200 to 300 मिलीग्रॅम ओरली 6 आवरली आहे. ओके, किती आहे? 200 to 300 6 आवरली. नॉर्मली आपण जर हायपरथायरॉइडिझम आहे तर आपण 50 to 150 मिलीग्रॅम TDS यूज करत होतो. तर इथं आपल्याला डोस काय करावा लागतोय? जास्त द्यावा लागतोय. ओके, त्याचप्रमाणे आपण आयोपॅनोइक ऍसिडही यूज करतो. आयोपॅनिक ऍसिड किंवा आयपोडेट आयोडीन कंटेनिंग रेडिओ कॉन्ट्रास्ट मीडिया आहेत हे, आणि दे आर
potent inhibitor of thyroid hormone release from thyroid gland, as well as they inhibit peripheral conversion of T4 to T3. तर हे आपण डिस्कस केलेले नाही हे ड्रग. कोणते दोन? आयोपॅनोइक ऍसिड, आयपोडेट. तर आयपॅनोइक ऍसिड 0.5 to 1 gram OD ओरल 1 hour आफ्टर प्रोपिल थायोरेसिल आपल्याला स्टार्ट करायचा असतो. आणि हे आयोपॅनोइक ऍसिड किंवा आयपोडेट हे आयोडीन कंटेनिंग रेडिओ कॉन्ट्रास्ट मीडिया आहेत. ते कसे ऍक्ट होतात? दे इनहिबिट रिलीज ऑफ iodine containing contrast media, inhibit release of T3 and T4. ही एक ऍक्शन आहे. आणि दुसरी ऍक्शन आहे इनहिबिट पेरिफेरल कन्वर्जन ऑफ T4 टू T3. ओके, ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण इथं जर प्रोपॅनॉलोलने टॅकिकार्डिया कंट्रोल झाला नाही किंवा प्रोपॅनॉलोल कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, तर मग टॅकिकार्डिया कंट्रोल करण्यासाठी आपण दुसरा ड्रग कोणता यूज करू शकतो? Diltiazem. डिल्टियाझेम 60 to 120 मिलीग्रॅम त्याचा डोस आहे. बीडी आपण ओरली यूज करू शकतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या कंडिशन मध्ये थायरॉइड मध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड ही यूज करतो. हायड्रोकॉर्टिसॉन 100 mg IV 8 hourly followed by oral prednisolone. तर हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट 100 mg IV 8 hourly स्टार्ट करणार आणि त्यानंतर आपण ओरल प्रिडनिसोलॉन देणार. तर इट हेल्प दिस corticosteroids helps to tide over crisis. ओके. Inhibition of T4 to T3. आणि त्याचप्रमाणे कॉर्टिकोस्टेरॉइड्स ऍड्रिनल इन्सफिशियन्सी जर असेल तर ती पण स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये आपल्याला जास्त कॉर्टिकोस्टेरॉइडची लेवल लागते. तर ऍड्रिनल इन्सफिशियन्सी असेल थायरॉइड मध्ये तर ती पण कमी होते. आणि T4 टू T3 कन्वर्जन जे आहे ते पण हे कॉर्टिकोस्टेरॉइड इनहिबिट करतात. ओके. तर कॉर्टिकोस्टेरॉइड ही आपण थायरॉइड मध्ये यूज करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला रिहायड्रेशन थेरपी, एन्झिओलायटिक ड्रग्स, त्यानंतर एक्सटर्नल कुलिंग, अप्रोप्रिएट अँटीबायोटिक्स ही ऍड करणं गरजेचं असतं. तर रिहायड्रेशन, एक्सटर्नल कुलिंग, एन्झायटी कमी करण्यासाठी एन्झिओलायटिक्स आणि अप्रोप्रिएट अँटीबायोटिक्स. तर हे ओव्हरऑल थायरॉइड स्टॉर्मची ट्रीटमेंट आहे. कधी कधी 2 मार्कला तुम्हाला एन्युमरेट द ड्रग्स युजफुल इन थायरॉइड स्टॉर्म येऊ शकतं. मग त्यामध्ये अँटी थायरॉइड ड्रग प्रोपिल थायोरेसिल आपल्याला माहित आहे. आणि दुसरं ड्रग हे आहे आयोपॅनोइक ऍसिड और आयपोडेट. हे आपण आधीच्या क्लासिफिकेशन मध्ये डिस्कस नाही केलं. हे आयोडीन कंटेनिंग कॉन्ट्रास्ट मीडिया आहे, रेडिओ कॉन्ट्रास्ट मीडिया. आणि हे ड्रग T3 T4 चं रिलीज इनहिबिट करतात आणि पेरिफेरल T4 टू T3 कन्वर्जन इनहिबिट करतात. तर प्रोपिल थायोरेसिल आणि आयोपॅनोइक ऍसिड हे अँटी थायरॉइड ड्रग पॉइंट ऑफ व्ह्यू माहित पाहिजे. त्याशिवाय आपल्याला दुसरे ड्रग माहित पाहिजे. एक आहे प्रोपॅनॉलॉल, दुसरा आहे डिल्टॅझम. आणि त्याचा रोल काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस केलं. आणि नेक्स्ट आपण पाहिलेलं आहे कॉर्टिकोस्टेरॉइड्स. आणि अदर मेजर्स मध्ये रिहायड्रेशन थेरपी, एक्सटर्नल कुलिंग, त्यानंतर एन्झोलायटिक ड्रग्स, अप्रोप्रिएट अँटीबायोटिक्स आपण स्टार्ट करायचे आहे. तर ही थायरॉइड स्टॉर्मची मॅनेजमेंट 2 मार्कला विचारू शकतात. तर 2 मार्क पॉइंट ऑफ व्ह्यू थायरॉइड स्टॉर्म, लुगॉल्स आयोडीन प्रिऑपरेटिव्हली काय यूज करतात, रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीनची मेकॅनिझम आणि ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, थायोमाइडची मेकॅनिझम आणि ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज विचारले जाऊ शकतात. तर डिटेलमध्ये आपण अँटी थायरॉइड ड्रग डिस्कस केलेले आहेत. ओके, समजलं? तर थायरॉइड स्टॉर्म मध्ये ही प्रोपिल थायोरेसिलच का यूज करतात, कार्बेमेझोल का नाही यूज करत? आता ऍज पर बुक प्रोपिल थायोरेसिल दिलेला आहे. त्याचा ऍडिशनल ऍडव्हान्टेज कार्बिमॅझॉलवर असा आहे की तो थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईम तर इनहिबिट करतो, पण पेरिफेरल कन्वर्जन ऑफ T4 टू T3 पण इनहिबिट करतो. ओके. तर त्यामुळं
आपल्याला प्रॉम्प्ट ऍक्शन पाहिजे इम्प्रोवेट. सिव्हिअर हायपरथायरॉइडिझम असतो, त्यामुळे प्रोपिल थायोरेसिल ऍज पर केडी त्रिपाठी त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आता क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये मला सिनेरिओ माहीत नाही, म्हणजे त्यात काही कार्बिमॅझोल यूज करता का नाही त्याविषयी मला माहीत नाही. तुमचं काय अनुभव आहे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये? थायरॉइड स्टॉमा कार्बिमॅझोल सर. नाही, थायरॉइड स्टॉर्म मध्ये पण स्टॉर्म इज डिफरंट आणि हायपरथायरॉइडिझम इज डिफरंट. नाही, स्टॉर्म मध्ये हायपरथायरॉइडिझम मध्ये आपण कार्बिमॅझोल यूज करतो, त्याचं लॉंग ऍक्शन आहे, फल्मिनल हिपॅटायटिसची रिस्क त्याची त्याच्या म्हणजे त्याच्याबरोबर नाही आहे. प्रोपिल थायोरेसिल शॉर्ट ऍक्टिंग आहे, फल्मिनल हिपॅटायटिसची रिस्क आहे, त्यामुळे कार्बिमॅझोल हायपरथायरॉइडिझम मध्ये यूज करतात. पण थायरॉइड स्टॉर्म मध्ये पण कार्बिमॅझोल क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करतात का? आता थायरॉइड स्टॉर्मचं आणि हायपरथायरॉइडिझम मध्ये अशी डिमार्केशन लाईन अशी काही म्हणजे T3 T4 किती असेल तर थायरॉइड स्टॉर्म असं काही नाही माझ्या मते. म्हणजे तुम्ही काय यूज करतात थायरॉइड स्टॉर्मच्या पेशंटचं ट्रीटमेंट कधी, म्हणजे ICU रिलेटेडच असेल ना ती? म्हणजे पाहिलेत का पेशंट तुम्ही? मिक्झिडिमा त्याचा नाही पाहिलं. मिक्झिडिमा कोमाचा पेशंट पाहिलाय मी. ओके, मिक्झोडिमा कोमा. मग त्यात ते काय तुम्ही यूज केलंय? खूपच खराब असतात ते पेशंट. ओके. त्याच्यामध्ये खूप हाय डोस आरटी मधून आपण अल्टोक्झेन यूज करतो हा, टॅब्लेट फॉर्म मध्ये. आणि टॅबलेट बाकी मग हे व्हेंटिलेशन आयसी केअर जे असते तीच लागते. आणि ओके. 500 पर्यंत टॅबलेट गेल्यानंतर बऱ्यापैकी कॉन्शियस होतात ते पेशंट. पण T3 चा पहिले ते यूज होत? डायग्नोसिस होत नाही. नाही T3 सर, यूज T3 नाही नाही करत सर. T3 नाही देत. T4 च आहे. T4 IV देतात किंवा मग ओरल मध्ये पण दिलं ना 500 mg पर्यंत ओके रिझल्ट येतो. पहिले ते डायग्नोसिस थोडं डिफिकल्ट होतं. 2-3 दिवस जातात ते डायग्नोस व्हायला थायरॉइड पर्यंत. ओके ओके मिक्झोइडिमाला. ओके, हम्म. ठीक आहे. म्हणजे 500 पर्यंत आपण देऊ शकतो. देऊ देऊ शकतात आणि बऱ्यापैकी रिव्हर्स होतात ते. हो. फक्त थोडं प्रॉम्प्टली डायग्नोस झालं पाहिजे. आता IV पण आपण 200 to 500 मायक्रोग्रॅम IV स्टार्ट करून मग 100 मायक्रोग्रॅम IV OD ॲज पर बुक्स दिलेला आहे, बरोबर आहे. आता T3 पहिले यूज करायचे पण आता नाही यूज करत. आणि IV ला अल्टरनेटिव्ह तुम्ही जे सांगितलं ओरल 500 ओरल मायक्रोग्रॅम लोडिंग डोस यूज करून 100 to 300 मायक्रोग्रॅम डेली आपण स्टार्ट करू शकतो. ओके. पण बऱ्याच इंजेक्टेबल भेटत नाही. इंजेक्टेबल भेटत नाही, पण ओरलचा प्रॉब्लेम असा आहे, ऍब्सॉर्प्शन सिव्हिअर Delay हायपोथायरॉइडिझम होतं. मध्ये डिले असतं, इनकन्सिस्टंट असतं. त्यामुळे ओरली देऊन पण ऍब्सॉर्ब किती होतो तो एक प्रॉब्लेम असतो. पण आता मिक्झोइडिमा कोमाचे पेशंटचं इन्सिडन्स पण कमी असेल ना, म्हणजे खूप जास्त कमी. नसते. हा, म्हणजे नाही. हायपोथायरॉइडिझमचे पेशंट असतील, पण त्यांना ते मिक्झोइडिमा कोमाचे म्हणजे जे ट्रीटमेंटच घेतलेली नाही असे तेच असतील ना. हा हो. हा T3 T4 वर आहेत पण मिक्झोइडिमा. अनडायग्नोसिस असतं सर. त्यांना काहीच माहितच नसतं. हा, मग तेच अनडायग्नोस असतं. जर आपण समजा अर्ली डायग्नोज झाला हायपोथायरॉइडिझम मिक्झोइडिमा, तर आपण जर कंट्रोल केला T4 वर तर मग मिक्झोइडिमा कोमाचे चान्सेस कमीच आहे. हो. ठीक आहे. कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतात का त्यात? सिंगल डोस वगैरे जास्त नाही सर. ओके, कारण त्याच्यात पण आता ही पण आणि स्ट्रेसफुल कंडिशन स्ट्रेसफुल असेल तर आपण कंडिशन. कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो. म्हणजे मेक्झोइडेमा कोमाला पण यूज करतोय आणि थायरॉइड पण यूज करतोय. म्हणजे त्याचं लॉजिक एकच आहे की स्ट्रेसफुल कंडिशन आहे ती ओव्हरकम होण्यासाठी. ठीक आहे, ऍड्रिनल इन्सफिशियन्सीची रिस्क असते, त्यामुळे मेक्झोइडेमा कोमा असेल तरी कॉर्टिकोस्टेरॉइड एखादा डोस आपण देतो, आणि थायरॉइड स्टोमा असेल तरी पण आपण कॉर्टिको, म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्ही पहा कॉर्टिकोस्टेरॉइड मेन्शन हायपोटेन्शन. केलंय. ठीक ठीक आहे, कव्हर केलेला आहे आपण. नंतर उद्या आपण नेक्स्ट टॉपिक पाहूया एंडोक्राईन सिस्टीमचा. आता आपला माझ्या मते ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स टॉपिक बाकी आहे. नंतर टोकोलायटिक्स आणि ऑक्सिटोसिक्स हा एक टॉपिक बाकी आहे, आणि कॅल्शियम मेटाबॉलिझमशी रिलेटेड एक टॉपिक बाकी आहे. ठीक आहे, तर हे टॉपिक्स आपण करूया. नंतर मग मी 2 टाइम घेईल, 29 पर्यंत मला शक्य नाहीये.
30 पासून मी 2 टाइम घेईल. तुमचा जो पेपर आहे तुम्हाला मी 28 तारीख सांगितली ना, कधी उद्याच आहे का? उद्याच आहे. ओके, झालाय अभ्यास मग? वाचून झालंय? थोडीफार राहिले अजून. नाही का, अजून वाचून चालू आहे.